आणि फरदीन गाझी हा टेनिस क्रिकेटमधला असा लवचिकपणा असलेला खेळाडू आहे. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये उतरलेत. जर हा सामना स्मार्ट नेटने जिंकला तर ते ग्रुपला टॉप करून डायरेक्ट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करतील. परंतु हा सामना जर टर्फ ॲडिक्स महाराष्ट्र बीने जिंकला तर तिन्ही संघाचे गुण तक्त्यामध्ये पॉईंट समान होतील आणि मग बघावं लागेल की कुठल्या पद्धतीने दोन संघ क्वार्टर फायनलमध्ये पात्र ठरतील. हा प्रश्न सध्या गुलदस्त्यात आहे आणि त्याला गुलदस्त्यातच ठेवूया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. संकेत पाटील आणि त्याच्या समोर फरदीन गाझी. सामने की ओर खेलना चाहते थे, मोटा सिरा लेकर गेंद गली में गई. धावसंख्या 1. आजच्या रात्रीचा शेवटचा सामना. अजूनही भरपूर प्रेक्षक मैदानामध्ये आहेत आपले आवडते खेळाडू यांना बघण्यासाठी. सुमित ढेकळे आपल्या डावाची सुरुवात करतोय. लेदर बॉल, टेनिस बॉल, रबर बॉल, अंडर आर्म, ओव्हर आर्म, इनडोर, आउटडोर, भारताच्या बाहेर नाव कमावणारा सुमित ढेकळे. उजव्या हाताने राऊंड द विकेट मारा. कावेरी नदीच्या टोकाकडून 2 टोक आहेत. समोरचा टोक कावेरी नदी टोक आणि जेम्सन टोक. चेंडूला जाऊन दिलाय परंतु आवाक्याचा खूप बाहेर असल्या कारणाने वाईड दिला जातोय आणि अवांतर धावसंख्येत सुरुवात झाली आहे. धावसंख्या 2. बढ़िया छोड़ा था वहाँ पर सुमित डिगले ने. पता था उनको कि गेंद ऑफ स्टंप के काफ़ी बाहर है. देखिए, आप जज किस तरह करते हैं ये बहुत इम्पोर्टेंट है. शफल होऊन खेळायचा प्रयत्न आणि हा सुमित ढेकळे आहे. आपला जलवा दाखवतोय सुमित ढेकळे. मध्यरात्रीत रजनीकांतचं पिक्चर बघावं आणि मध्यरात्रीत सुमित ढेकळेची फलंदाजी पाहावी याचा वेगळाच मजा. कमाल का शॉट. आइए देखते हैं. क्या गजब का स्ट्रोक. स्वंग किया तो ऑन साइड में भिंगड़ी था और गेंद बल्ले से निकली. उस पर मोहर थी 6 रनों की. सिद्दीक भाईचं हे बिगडी खूप गाजतंय सध्या महाराष्ट्रामध्ये. धावसंख्या 8. कमबॅक बॉल करावा लागेल गोलंदाजाला. सुमित 1 चेंडू 6. वेगवान चेंडू परंतु आवाक्याचा बाहेर. जास्त गतीने चेंडू करायचा प्रयत्न होता. सिद्दीकबाई, चेंज ऑफ पेस करणं म्हणजे स्लो चेंडू टाकणं असं नाही. नॉर्मलपेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकला हा सुद्धा चेंज ऑफ पेस आहे आणि तो महाग ठरला आहे. क्या ज़बरदस्त आकलन किया है, क्योंकि गेंदबाज उसमें अक्सर लाइन से दूर चला जाता है. अगदी नजाकतीने हळूवारपणे हा लेट कटचा फटका. 2 खेळाडू तिथे गेले होते आणि वेगाने धावत दुसरी धाव. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅट जमिनीवर चाटत तो घेऊन गेला. रनिंग बिटवीन द विकेटचं हेच सूत्र आहे. सही कहा आपने. बिल्कुल बल्ले को स्लाइड करते हुए गए थे सुमित डिगले. रन के लिए रन बने. हालांकि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में सबसे ज़्यादा रनआउट होने का रिकॉर्ड मारवन अट्टापट्टू के नाम है. अपने करियर में 43 मरतबा रनआउट हुए. शफल होऊन खेळायचा हा प्रयत्न आणि हा हुकचा फटका आणि हा दैदिप्यमान कारकिर्दी असलेला सुमित ढेकळेच्या बॅटमधून अफलातून सिक्सर. देखिए, करोड़ मरों का मैच है यहाँ पर सुमित डिगले के लिए. आइए देखते हैं. पीछे रखी हुई गेंद थी, बैकफुट पे गए. बेहतरीन हुक शॉट. बिल्कुल गेंद के पीछे आकर
हुक किया गेंद को डीप स्क्वायर लेग पर 6 रन। पाण्यात द्वारका दुधात खारका, पाण्यात द्वारका दुधात खारका, मी बघितला नाही आजपर्यंत हार्ड हिटर सुमित ढेकळे सारखा। षटकारांचा बादशाह म्हणा, धावांचे इमले रचणारा फलंदाज, आणि हा सहवाग सारखा आहे। हा जर खेळपट्टीवर थोडा वेळ उभा राहिला हा सामना तुमच्याकडून खेचून जातो। 17 धावा। देखिए जहां उन्होंने शॉट खेला था वो उनका सबसे स्ट्रांग जोन है। पुल बहुत ज़बरदस्त लगाते हैं, हुक ज़बरदस्त लगाते हैं और ड्रीम स्टार्ट दिए अपने टीम को। 17 फॉर 9 विकेट। 3 चेंडू 14 वर नाबाद सुमित ढेकळे। फरदीन 1 चेंडू 1। चेंडू जाऊन दिला यष्टीरक्षकाकडे आणि हा वाईड चेंडू दिला जातोय। संकेतने थोडंसं निराश केलं आहे, कारण तो गोलंदाजीचा पॉवर प्लेचं षटक करतोय। फलंदाजाला बघून तुम्ही जेव्हा कॅप्टनला सांगता मला ही फिल्डिंग पाहिजे, हा क्षेत्रव्यूह पाहिजे, तर त्या क्षेत्रव्यूहप्रमाणे गोलंदाजी होत नाही आहे। काय जबरदस्त व्ह्यू जेम्सन क्रिकेट ग्राउंडचा, आणि यावेळेला फुलटॉस चेंडू सर्कल फोडलाय आणि हा झकास चौकार। टिपिकल पावर प्ले शॉट, मिड ऑफ ऊपर खड़ा था और संकेत लगातार या तो वाइड कर रहे हैं या तो सुमित के पाले में गेंद कर रहे हैं। ये देखिए सीधे प्लेट से बहुत ही खूबसूरत शॉट, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, ओवर गोज द मिड ऑफ फॉर 4। यावेळेला मोठा मटका मारायचा प्रयत्न, परंतु चतुराईने हा चेंडू केला होता आणि इथे धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर झाली आहे 22। सुमित ढेकळे 5 चेंडू 18, फरदीन गाझी 1 चेंडू 1 आणि मागडं बॉलिंग पॉवर प्लेचं षटक। कमाल की ड्रीम स्टार्ट दिए यहाँ पर सुमित ढेकळे ने अपनी टीम को। महाराष्ट्र बी टफ एडिक्ट टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई है। ड्रोन व्यू दिखाया जा रहा है, बहुत ही खूबसूरत नज़ारा जेम्सन क्रिकेट ग्राउंड का। नक्कीच रमेशभाईला मी अभिनंदन देऊ इच्छितो। रमेशभाई अमेरिकेत स्थायी झालेले आहेत, परंतु हरणगाम रानकुवा येथे हे जे मैदान आहे खरोखर नंदनवन म्हणावं लागेल, आणि या मैदानावर इंडिया कपचं 3रं पर्व आणि आता बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आला आहे। विश्वजीत ठाकूर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, वेगवान गोलंदाज, आणि त्याचं षटक जेम्सन टोकाकडून तो सुरुवात करणार आहे। अच्छी सोच है कि तुरंत ही बैटिंग पावर पे ले लिया है। फरदीन गाझी, फरदीन आणि सुमितचं एक गणित मला खूप आवडते। एक नरम तर दुसरा गरम, एक पाना तर दुसरा पकड, आणि अशी पकड सामन्यावर ठेवतात हे पाना पकड जोडी। विश्वजीत ठाकूर मागील सामन्यामध्ये खूप चांगली सुरुवात केली होती, त्याने 2 गडी बाद केल्या होत्या आपल्या पहिल्या षटकामध्ये। टॅप करत त्या चेंडूला खेळलेत, मुभा नव्हती मोठा फटका मारण्याची। 1 धाव, चेंडू ढकलून स्ट्राइक दिली है सुमितला। अच्छी सोच थी वहाँ पर फरदीन काजी की, क्योंकि उनको पता है आज इस मैच में सुमित अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, स्ट्राइक रोटेट किया, ये अच्छी सोच है। सुमित ढेकळे मैदानाचं सिंहावलोकन करतोय, त्याला माहीत आहे बाउंड्री कुठे किती मीटर्सची आहे, वारा कुठल्या बाजूने आहे, गोलंदाज कसा आहे, एकमेकांचे जमा बाजू, आणि ह्याचा अभ्यास करून तो उतरणारा खेळाडू आहे। सामोरं जातोय विश्वजीतला। लोअर फुल टॉस चेंडू होता, धाव मिळणार नाही आहे। टिंब चेंडू म्हणून याची नोंद करते सोनम। बढ़िया वापसी। देखिए विश्वजीत ठाकुर वैसे भी फास्ट और फ्यूरियस गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। ऑफ स्टंप के बाहर उनकी गेंद अगर फुलर लेंथ रहे तो उस पर ड्राइव लगाना इतना आसान नहीं रहता है। हळुवारपणे खेळलेत,
सुमीची ही नजाकत मला आवडली. म्हणजे एखादा चित्रकारने कॅनव्हासवर पेंट ब्रश घेऊन चित्र काढावं अशी नजाकत त्याच्यामध्ये आहे. आणि एखादा युद्धामधला म्हणजे महायोद्धा असं म्हटलं गेलं आहे. आणि ज्या पद्धतीने तो आपल्या बॅटचे वार चेंडूवर करतो तसे तलवारीचे वार सपासप करतो एखादा योद्धा असा फलंदाज. बिल्कुल सही कहा आपने. फुलर लेनचा चेंडू. विश्वजीत ठाकूर खूप चतुर खेळाडू आहे. एक प्रदीर्घ कारकीर्दमध्ये याने हॅट्रिक घेतल्या, मेडन ओव्हर टाकल्या, सामनावीर, मालिकावीर असे भरपूर भरघोस बक्षिसं जिंकणारा हा गोलंदाजीचा गब्बर शेर म्हणावं लागेल. आणि म्हणूनच भारतात बोलतात ठाकूर ये हात मुझे दे दे. 24 धावा. यावेळेला हुक केलाय आणि चेंडू सीमारेषे जवळ थांबवलं जातोय. 1 धाव. अनकन्वेंशनल हुक शॉट मिस टाइम किया था वहाँ पर. देखिए उसकी एक वजह थी कि टिप्पा खाने के बाद विश्वजीत ठाकुर के पास अच्छी रफ्तार है, गेंद बहुत जल्दी आई थी. और आपने सुमित की जो बल्लेबाजी के बारे में कहा, वैसे भी सिक्के के जिस तरह 2 रुख रहते हैं, बल्लेबाज के भी 2 रुख रहते हैं. कब संयम बरतना है और कब आक्रमण करना है. धावसंख्या 25. मोठा फटका मारायचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. षटक संपते. द्वितीय 2 षटकं 25 धावा. आपल्या या पहिल्या षटकामध्ये 3 धावा दिल्या. आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक जे आहे ते बॉलिंग साईडकडे गेलं आणि बॉलिंग पॉवर प्लेचं जे षटक होतं ते बॅटिंग साईडकडे गेलं. आणि म्हणून हा विचित्र खेळ आहे. इसीलिए क्रिकेट को अनिश्चितताओं का खेल कहा गया है. कहाँ पहले ओवर में संकेत पाटिल के दिए हुए रन और कहाँ कंट्रोल गेंदबाजी विश्वजीत ठाकुर की. 2 ओवर की समाप्ति. रन बने 25. टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई महाराष्ट्र भी टर्फ एडिक्स. सामने उनके महाराष्ट्र की टीम है महाराष्ट्र ए स्मार्ट नेट. सुमित ढेकळे सध्या संपृक्त अवस्थामध्ये आहे. जगात असं काही उरलं नाही जे त्याने जिंकलं नाही आहे. असा जगत जेता खेळाडू जरी म्हटलं तर वावगे ठरणार नाही. समोरच्या टोकाकडून म्हणजेच कावेरी नदीच्या टोकाकडून आर्यन भोईर. मागील सामन्यामध्ये ज्याने 4 गडी बाद केल्या. फलंदाजासाठी अनाकलनीय गोलंदाजी करणारा आर्यन भोईर गोलंदाजीसाठी सज्ज. आणि हा बैठक शॉट अगदी सिग्नेचर शॉट म्हणावं लागेल. त्या चेंडूवर स्वाक्षरी करणारा हा षटकार. कमाल का शॉट खेला है वंडर बॉय ऑफ मुंबई फरदीन काजी ने. आइए देखते हैं जैसे ही गेंद हाथ से छूटी, ये देखिए घुटना टेक और सिक्सर देख. कमाल का स्लॉक स्वीप. 6 रन. फरदीन गाझीला सुद्धा सूर गवसलाय. मागील सामन्यामध्ये 32 धावांची संघर्षमय खेळी त्याने दाखवली आणि या डावामध्ये तो अलगद फटके मारतोय. एकही गडी अजून मिळाला नाही आहे. यावेळेला स्विचचा फटका आणि 1 धाव. अच्छी सोच थी वहाँ पे आर्यन भोईर की. फील्डर भी लगाया था और पूरी तरह से गेंद कट के अंदर की जानिब आ रही थी. खूप छान सुरुवात करून दिली आहे आणि एक जबरदस्त पाया रचला आहे आणि त्यावर कळस कोण चढवेल हा मात्र प्रश्न असणार आहे. 32 धावा. यावेळेला अप अबोव कव्हर खेळायचा प्रयत्न होता आणि 4 धावा. काय लिहिलंय फलंदाजी करतोय. अगदी ऑन साईडला ऑफ साईडला आपण बघतोय सौंदर्याने ओठांबलेली डावखोरी फलंदाजी. लॉफ्टेड स्क्वायर कट. हालांकि एफर्ट था वहाँ पे फील्डर का. देखते हैं क्या कुछ हुआ था. ये देखिए जगह दी थी, बैकफुट पे गए थे. बहुत ही ज़बरदस्त अपर स्क्वायर कट खेला था. और ये देखिए धावसंख्या
36 झाली आहे. मौका भी दिया और चौका भी दिया. यावेळेला हुकचा फटका आणि आपल्यासाठी धावा बुक करतोय. अजून एक खणखणीत चौकार. सुमित ढेकळे अक्षरशः गोलंदाजीवर तुटून पडलाय, जसा एखादा खवय्या संकष्टीच्या उपवासनंतर जेवणावर ताव मारत असतो. हालांकि बहुत अच्छी पोजीशन पे जाकर हुक शॉट खेला था बैकवर्ड ऑफ द स्क्वायर. 4 रन. सुमित डिगले ऑन फायर. देखिए आर्यन भुईर ने पहले बॉलिंग में 4 विकेट लिया, अब महंगे साबित हो रहे हैं. फिर एक बार कवर ड्राइव लॉफ्टेड, गेंद कवर बाउंड्री के बाहर, एक और चौका आता हुआ. दिस इज द क्लेवर बैटिंग. गोलंदाजीची पिसं काढतोय सुमित ढेकळे. कडक फटका आणि लागोपाठ 3 चौकार मारलाय. म्हणजे तो षटकाराचा बादशाह आहे, परंतु आता किंग ऑफ रिंग होण्याच्या दिशेने तो पुढे सरसावत चाललाय. सर आप सही कहते हैं, ये वो खिलाड़ी या तो ये जल्दी चला जाता है या मैच लेके चला जाता है. battery.ai प्रस्तुत इंडिया कप 3रं संस्करण 44 3रं षटक. सरळ बॅटने खेळत अगदी मध्ये ही एक धाव पूर्ण केली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45 आणि मागील षटकामध्ये विश्वजीतकडून जे धावा मिळाल्या नव्हत्या त्या आर्यनच्या षटकामध्ये 20 धावांची कमाई करणारा सुमित ढेकळे. 12 चेंडू 32, फरदीन 6 चेंडू 10. देखिए हरेश 3 ओवर में 45 बने. कहीं ना कहीं केतन मात्रे के लिए खतरे की घंटी बच गई है, जिस तरह से रन आ रहे. आणि हेच महत्त्वाचं आहे. जिंकण्याचे डोहळे लावतो डोक्यास टाळे, आणि हेच आपण इथे बघतोय. आत्ताच ते सामना जिंकले होते आणि त्यांचं एक स्वप्न होतं लागोपाठ दुसरा सामना जिंकून उपउपांत्य फेरी गाठायची. परंतु इथे टर्फ हेडिक्स हा सुद्धा वज्र निर्धार करून गुडघ्याला बाशिंग बांधून मैदानामध्ये उतरलेत आणि जी फलंदाजी ते करतायत डोळ्यांचे पारणे फेडणारी. ISPL SG षटकाला सुरुवात. अमर साठे पंच खास पुण्यावरनं इथे उपस्थित आहेत. अरे दूसरी बात ये है कि इस तरह के जो मैचेस होते हैं, कुछ खिलाड़ी ऐसे रहते हैं जो जहाँ करोड़ मरो का मैच रहता है वहाँ बहुत छा जाते हैं. नाही, आपलं श्रेष्ठ दिलंच पाहिजे. किरण पवार ISPL SG षटक करतोय. नाही, मयूर वाघमारे. किरण पवारच्या हातात चेंडू होता. मला वाटलं ते पण गोलंदाजी शिकतायत की काय, कारण रायगडचे गोलंदाज हे आपला ग्रामीण क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत असतात. रजत मुंडे गोलंदाजी करतो, प्रथमेश म्हात्रे गोलंदाजी करतो, मयूर वाघमारे करतो, किरण पवार करतो, केतन म्हात्रे करतो. नहीं, केतन मात्रे का तो इंडिया कप से चोली दामन का साथ है. हमेशा बल्लेबाजी अच्छी की है, लेकिन इंडिया कप फर्स्ट में उनका ओवर कोई नहीं भुला होगा. मयूर वाघमारे नवीन षटकातला पहिला चेंडू आणि खूप चांगला टप्पा. सुमित ढेकळेला बांधून ठेवलंय मयूर वाघमारे. आत्मविश्वासाने भरलेला खेळाडू. मयूर वाघमारे ने जब से करण अंबाला को बोल्ड किया है ना, उस दिन से इनकी गेंदबाजी में और निखार आ गया. 45 सुमित 32. एक अजून चांगला चेंडू कर्विंग अवे फ्रॉम द लेफ्ट हँडर. असं एक वळण बनवणारा चेंडू होता आणि यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. कमाल की गेंद की थी वहाँ पर मयूर वाघमारे ने. स्कोर है 45 बिना कोई विकेट के. चतुर्थ षटक. यावेळेला ओव्हरपिच चेंडू आणि हा उत्तुंग षटकार. क्या गजब का शॉट खेला है. आगे रखी हुई गेंद थी और विद दी स्विंग खेला है. रिप्ले में हम देखेंगे, बहुत ही कमाल का शॉट खेला है.
गगन की छाव में ये देखिए फॉलो थ्रू कितना अच्छा, तारामंडल में भेज दिया मयूर वाघमारे को, तान दिया आसमान में 6 रन। जबरदस्त जणू काय फिल मिकेल्सन माया बीच फ्लोरिडावर गोल्फ खेळतोय की काय. आताचा हा मिसटाईमचा फटका आहे, परंतु बघावं लागेल. सुमित डेगले स्वतःवर नाराज आहे की मी या फटक्याला कुठे मारू शकलो असतो, त्याचं ड्रिल करून दाखवतोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिद्दीकभाई चूक झाली तर त्याची जाणीव असणं आणि ती चूक दुरुस्त करणं हे महत्त्वाचं आहे. बिल्कुल, देखिए ऑफ स्टंप के बहुत बाहर से वो हुक शॉट खेलना चाहते थे, यही कारण था कि मिस टाइम कर बैठे. आपको जब हुक शॉट खेलना है तो गेंद की लाइन के अंदर आकर खेलना चाहिए. बघा एक शुभ वार्ता समजते, जर टर्फ एडिक्सने हा सामना जिंकला तर तिन्ही संघांचे पॉईंट समान होतील आणि बोल आउट आजच होईल. म्हणजे तुम्ही विचार करा, संघर्ष करा, सामना जिंका आणि मग बोल आउटवर सर्व काही. मला तर असं वाटतं सिद्दीकभाई, ज्या पद्धतीने सामना सुरू आहे, मध्य प्रदेश राजस्थानच्या बॉलरनी प्रॅक्टिससुद्धा सुरू केली असेल. एग्जैक्टली, और आसार लग रहे हैं, आपने सही कहा. गेंद के आकार को लेकर गेंद बदलने की मांग की ऑनफील्ड अंपायर ने. 52 रन सुमित डिगले इस वक्त 39 पे बल्लेबाजी कर रहे हैं और फरदीन काजी इस मैच में सपोर्टिंग रोल अदा कर रहे हैं. एक महत्व की सूचना, टर्फ एडिक्स महाराष्ट्र बी अगर इस मैच को जीती है तो तीनों टीमों के पॉइंट समान हो जाएंगे और इसलिए तुरंत बॉल आउट के जरिए क्वार्टर फाइनल में पहुंचने वाली 2 टीमों का फैसला होगा. बॉल आउट म्हणजे मला कधी कधी असं वाटते की भरपूर काही लकवर सुद्धा असणार आहे. सुमित ढेकळेचं फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. गोलंदाजांसाठी कर्दन काळ ठरलं आणि त्याला चांगली जोड लाभली आहे फरदीन गाझीची. वाघमारे यांचा पुढील चेंडूसाठी थांबला फरदीन गाझी आणि हळुवारपणे त्या चेंडूला पुश केलं आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. फरदीन गाझीला माहीत आहे सुमित ढेकळे चांगलं खेळतो आहे आणि तो माझा वरिष्ठ खेळाडू आहे, मी त्याला जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे. 39वर नाबाद सुमित, 11वर फरदीन, 53 धावा. गडी बाद होत नाहीये, त्या यष्ट्यांवर कुलूप लावलंय. उजव्या हाताने राऊंड द स्टम्प्स अगदी वेगवान मारा आणि षटक समजे मयूर वाघमारेचं 8 धावा त्यांनी खर्च केल्या. 4 षटकं, 53 धावा. आणि आता आपण घेतोय स्ट्रॅटेजिक टाइमआउट. ओहो, अगदी सुंदर पद्धतीने चेंडू मयूर वाघमारे यांचा. सिद्दीकभाई 4 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे. जर अजून 50 धावा कुठल्या तर पहिल्यांदा आजच्या रात्री 100 बघायला मिळेल. और एक ये भी हो सकता है कि पहला अर्धशतक भी शायद हम देखें. इससे पहले ओमी केनी ने 44 रनों की बारी खेली थी. स्ट्रेटेजिक टाइम आउट होता हुआ
वेलकम बैक। स्वागत है आप सभी का इंडिया कप सीज़न 3 में। 4 ओवर में 53 रन बने, बहुत बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं महाराष्ट्र बी टर्फ एडिट की। इस वक्त सुमित डिगले अपने जाने माने अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं। 17 में 39 पे खेल रहे हैं और 7 में 11 बनाए फरदीन काजी ने। देखना है कि गेंदबाजी में किसको बुलाया जाता है। वाघमारे ने ज़बरदस्त गेंदबाजी की थी, उस एंड से अब मोर्चे पे लगाया जा रहा है गेंदबाज आर्यन भुईर को। हालांकि आर्यन भुईर ने इससे पहले वाले मैच में 4 विकेटें ली थी, लेकिन इस मैच के पहले ओवर में महंगे साबित हुए थे। पहली गेंद स्विच हिट करने की कोशिश बीट किया ऑफ स्टंप के बाहर फरदीन काजी को। आर्यन एक युवा उदयोन्मुख खेळाडू आहे, आपल्या चुकातून तो शिकतोय आणि जेवढे जास्त सामने तुम्ही खेळणार तेवढे तुम्ही चांगले खेळाडू होणार, ती परिपक्वता येते तुमच्यामध्ये। आणि त्याने एक चांगला चेंडू करत आपल्या कॅप्टनला कॉन्फिडन्स दिला आहे की मी हे षटक चांगलं करायचा प्रयत्न करणार आहे। आर्यन भुईर फरदीन को खड़े खड़े लॉप कर दिया गेंद को सीधा स्टैंड में। 6 रन ऑन द राइज। इस तरह के शॉट हरेश कभी भी आसान नहीं रहते और कहते हैं ओनली फरदीन काजी कैन डू इट। स्टंट अँड डिलिव्हर फटका ज्या पद्धतीने तो त्या चेंडूवर तुटून पडला आहे, मानलं पाहिजे। त्याचा आत्मविश्वास हा बघण्यासारखा होता आणि चेंडू हवेमध्ये डौलत पोचलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। आर्यन फिर फरदीन को स्लॉक स्वीप करने की कोशिश, बल्ले का सिरा लेकर गेंद विकेट कीपर के पास और फरदीन काजी आउट। आर्यनचं हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल, षटकार खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करणं हे भलभल्या गोलंदाजांना जमत नाही, परंतु आर्यन भोईरने दाखवलं आहे मी सराईत गोलंदाज आहे, मी सराव करत असतो, मी शिकतो। 10 चेंडूमध्ये 17 धावांची एक अप्रतिम खेळी, छोटी खेळी परंतु चांगली खेळी खेळत परतलाय फरदीन काजी। ज्या पद्धतीने तो खेळला होता, शरीरापासून भरपूर लांब आणि चोपा झेल केतन म्हात्रे यांनी टिपलाय आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये उतरतोय श्रेयस कदम। देखिए श्रेयस कदम को ऊपर बल्लेबाजी को भेजा है क्योंकि वो हार्ड हिटिंग बैट्समैन है। आर्यन भुईर पहले ओवर में भले से महंगे साबित हुए थे, उसके बावजूद कप्तान ने उन पे ही विश्वास किया है। आर्यन कदम को फ्लिक कर दिया है, क्या कमाल का शॉट है। 6 रन। आजच्या दिवसातला हा झकास आणि कडक फटका, म्हणजे ज्या पद्धतीने चेंडू आला आणि गेला, टच अँड गो शॉट दाखवून दिलं श्रेयस कदम यांनी। मी पण स्ट्रीट लाईटमध्ये प्रॅक्टिस करत असतो आणि स्ट्रीट लाईटमध्ये मला चेंडू दिसतो, तर या लाईटमध्ये तर चेंडू दिसणारच दिसणार आणि ठोकून टाकलाय तो षटकार। बहुत खतरनाक बैट्समैन है कृष्णा पवार, श्रेयस कदम। ये जब भी मारते हैं एक नहीं मारते, गुच्छों में मारते हैं। क्या ओवर चल रहा है, ये ओवर भी बहुत ही घटनापूर्ण चलता हुआ आर्यन भुईर का। आर्यन फिर पुल किया है, पीछे खिलाड़ी है और गेंद देखने अंपायर का इशारा, मस्तक पे दस्तक। 6 रन। क्या आरेश आपको लगा था की गेंद बाउंड्री के बाहर जाएंगी? ना मला वाटलं होतं झेल होईल, परंतु धावांची अवाढव्य संपत्ती असलेला सर्व गुण संपन्न श्रेयस कदम 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 बढ़ाए जा, टीम के लिए रन बनाए जा। कमाल के खिलाड़ी हैं ये कदम।
दुनिया से 2 कदम आगे लग रहे हैं। इस मरतबा फ्रंट फुट पे आके गेंद को कवर ड्राइव किया है, पीछे प्रोटेक्शन है, 1 रन आता हुआ। व्यावसायिक संघामध्ये जेव्हा आपण खेळतो तेव्हा एकच संघात तुम्ही एका खेळाडूबरोबर खेळता, त्याचा काय फायदा होऊ शकतो? फरदीन म्हणा किंवा सुमित म्हणा किंवा श्रेयस म्हणा, एका संघातून खेळतात, ती जी समजूत आहे एकमेकांमध्ये ती बघायला मिळते। 5 षटकांच्या समाप्तीनंतर 72, 1 गडी बाद आणि या स्पर्धेचा उच्चांक आता आपण बघणार आहोत, कारण 72 धावा याचा मागील सामन्यामध्ये स्मार्ट नेट आ संघाने केल्या होत्या आणि आता टर्फ बी ॲडिक्स त्या रेकॉर्डला त्याने ब्रेक केला आहे। श्रेयस कदम 3 चेंडू 13, सुमित 17 चेंडू 39, आर्यन भोईर 2 षटकं 39 धावा आणि 1 गडी बाद। मागील सामन्यामध्ये आर्यन 2 षटक 9 धावा 4 गडी बाद। मोठा विरोधाभास। मरता क्या न करता, विश्वजीत ठाकुर को नाजुक मोड़ पे बुलाया है टीम के कप्तान केतन मात्रे ने। स्कोर है 72 रन, 1 विकेट। श्रेयस कदम सामना करें विश्वजीत ठाकुर का। 4 खिलाड़ी सर्कल में है, रिवर्स शॉट खेला है, एलिवेशन ज़्यादा नहीं है वहाँ पर, 1 से ज़्यादा कुछ भी नहीं। स्कोर 73 रन, 1 विकेट। पहिली भागीदारी चांगलीच झाली आणि आता दुसरी भागीदारीकडे वाटचाल सुरू झाली आहे। 59 धावांची भागीदारी झाली होती पहिल्या गडीसाठी। सुमित मैदानामध्ये अजूनही उभा आहे आणि त्याने दाखवून दिलं आहे की फलंदाजी कशी केली पाहिजे। 73, 1 बाद। ऑफ स्टंप के बहुत बाहर चले गए वहाँ पर ठाकुर, वाइड। विश्वजीत ठाकूर जास्त वेगाने चेंडू करायचा प्रयत्न, वेगवान चेंडू टाकण्यासाठी तो या जगात आला आहे। नावातच विश्व आहे आणि नावातच जीत आहे, परंतु त्याला भरपूर मेहनत करावी लागणार आहे सुमित समोर। स्विंग करना चाहते थे, बल्ले के करीब से गेंद सुमित डिगले के बल्ले और इरादे दोनों को बीट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास। खेळपट्टी काय जबरदस्त बनवली आहे जेम्सन मॅनेजमेंटनी। या खेळपट्टीवर खेळणं एखादा क्रिकेटरचं स्वप्न असते आणि ते स्वप्न आज पूर्ण झालं आहे खेळाडूंचं इंडिया कपच्या माध्यमातून। विश्वजीत ठाकुर पिछली कुछ गेंदों से खामोश रखा है डिगले को, और इस मरतबा इम्प्रूव तरीके से पैडल स्वीप किया है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, दूर से खिलाड़ी पहुंचे हैं, तीसरे की कॉल है, रॉन्ग एंड थ्रो आता हुआ 3 रन पूरे। काय जबरदस्त, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवणारा हा सुमित डेगलेचा फटका। आजच्या दिवसामध्ये मला वाटतं ही पहिल्यांदा तिहेरी धाव आपण पाहिली आहे आणि याचा श्रेय जातो आहे सुमित डेगलेला, कारण सुमित फिट आहे, त्याच्या जोडीला श्रेयस फिट आहे आणि म्हणून ते 3 धावा धावू शकले। शारीरिक सुसज्जतेवर तुम्ही नक्की मेहनत केली पाहिजे, ते दाखवून देतो सुमित डेगले। गेल्या काही वर्षामध्ये त्याने भरपूर किलो वजन कमी केलं आहे। इस मरतबा हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, ऊपर गेंद लगी है, सॉफ्ट डिसमिसल। श्रेयस कदम आउट होते हुए छोटी बारी खेलने के बाद। 18 धावांची भागीदारी संपुष्टात येते आणि श्रेयस कदम मोठा फटका मारण्याच्या नादात सोपा झेल देतो विश्वजीत ठाकूर यांना। धावसंख्या 77, 2 बाद, 5 चेंडू 14 धावा। कॉटन बोल्ड विश्वजीत आणि आता बघायचं आहे म्हणून मैदानाच्या आत अजून एक मोठा फलंदाज उतरतोय, सोपा झेल कृष्णा पवार। ये बहुत खतरनाक बैट्समैन है। पिछले कुछ सीजन से हमने देखा है कि ये ओवर में 4-5 सिक्सर लगाते हैं। वन ऑफ द डेंजरस प्लेयर इन डेथ ओव्हर्स। पवारांचं काय खरं नाही बाबा। काही वर्षापूर्वी असे एक सजेशन प्रथमेश पवारला कोणी दिलं होतं की एक्झिबिशन मॅच ठेवूया, पवार 11 विरुद्ध नॉन पवार 11।
म्हणजे एवढे पॉवरफुल पॉवर आहेत क्रिकेटमध्ये. 77 धावा 2 गडी बाद. कृष्णा पवार सामना करने विश्वजीत ठाकुर का, बीट किया, तेज तर्रार गेंद, पाँव नहीं चले थे वहाँ पर कृष्णा पवार के. मोबाइल में जहाँ नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है. जाफा चेंडू, असे चेंडूंची स्तुती झालीच पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीने तो वेगाने टाकतोय, वेगाच्या घोड्यावर स्वार होऊन एक असा राजकुमार. आणि धावसंख्या 2 बाद 77 वर येऊन थांबली आहे. 6वं षटक. ठाकुर पवार को लॉफ्टेड ऑन ड्राइव, पीछे प्रोडक्शन है 1 रन. क्या बॉलिंग स्पेल किया है यहाँ पर विश्वजीत ठाकुर ने. 2 ओवर 10 रन और 1 विकेट. 78 धावा 2 गडी बाद. सुमित ढेकळे 42 वर खेळतोय. उच्चांक 44च्या ओमीचा आहे आणि त्या उच्चांकाला टच करण्यासाठी त्याला अजून 2 धावा हव्यात. परंतु त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे सुमित ढेकळे खेळपट्टीवर तग धरून उभा आहे. ज्या पद्धतीने तो फटके मारतो ते फटके बघून प्रेक्षक स्तिमित होत असतात. अशी फलंदाजी करणारा सुमित ढेकळे आणि तो अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येऊन उभा आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सिद्दीकबाई, तुम्हाला काय वाटतंय, 100 आज टच होणार का? लग तो ये आसार लग रहे हैं क्योंकि सुमित डिगले की निगाहें जम गई है और कृष्णा पवार को निगाहें जमाने में समय नहीं लगता है. पण दुसऱ्या बाजूला गोलंदाज मयूर वाघमारे, निगाहें मिलाने को जी चाहता हाँ, है. आंखों आंखों में बात होना ही चाहिए. इसके बाद मैं आपको बताऊंगा आंखों आंखों की कहानी. मयूर वाघमारे, फ्लैशी, दिस इज द अनबिलीवेबल हिट. ये अद्भुत शॉट है. इस तरह के शॉट क्रिकेट में बहुत कम देखने को मिलते हैं. बिल्कुल वाइड ऑफ वाली थी और बल्ला फेंक दिया था गेंद पर कृष्णा पवार ने. काय जबरदस्त फटका मारलाय. ह्याला कॉन्फिडन्स म्हणतात. आल्या आल्याच गोलंदाजावर हल्ला त्याने चढवलाय. वॉट अ शॉट, एलिगंट, क्लासिक. याचा व्हिडिओ नक्की कट होणार आणि लोकांमध्ये सर्क्युलेट होणार असा फटका. स्विंग करना चाहते थे ऑन साइड में, टिप्पा खाने के बाद उछाल कम रहा था गेंद में, बीट किया वहां पर कृष्णा पवार को. लगेच दुसरा सामना खेळणं ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. परंतु ही स्पर्धा आहे आणि जेव्हा व्यावसायिक स्पर्धा आपण खेळतो तेव्हा तसा स्टॅमिना ठेवायला हवा. ग्रेट कमबॅक. पहिला सामना गमावल्यानंतर महाराष्ट्र टर्फ ॲडिक्ट्सने दाखवून दिलं आहे, आम्ही ॲडिक्टेड आहोत धावांचे. वी आर रन ॲडिक्ट्स, वी आर टर्फ ॲडिक्ट्स. मयूर वाघमारे, बढ़िया ऑन ड्राइव, पीछे खिलाड़ी हैं, दूर से पहुंचे हैं काऊ कॉर्नर में, एक से ज़्यादा कुछ भी नहीं. स्कोर आगे बढ़ता हुआ 85, 2 विकेटों के नुकसान पे. कमाल की बल्लेबाजी की आज सुमित डिगले ने. एक सवाल है, क्या वो अपना अर्धशतक बनाएंगे? 8 रन उनको चाहिए जबकि इनिंग की 9 गेंदें बची. जड़ में गेंद, बहुत ही जबरदस्त गेंद थी, स्विंगिंग यॉर्कर, जड़ से खेला था, एक्सपेक्टेटर कैच रहा था वहां पर. पहले बाउंस पे पहुंची थी विकेट कीपर केतन मात्रे के हाथ में. धावबादची सुवर्ण संधी हुकली मी म्हणेन, कारण केतन त्यांना धावबाद करू शकला असता. बॉलचं पोझिशन त्याच्याकडे खूप लवकर होतं, परंतु हातातनं चेंडू सुटला. जसं आंघोळ करताना ओला साबण हातातनं सुटतो आणि ही सुवर्ण संधी त्याने गमावली आहे आणि संधी महाग पडू शकते असं मला वाटतंय. दस्ताने पहने हुए उन्होंने. कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना. जहां खेलना चाहते थे वहां तो नहीं खेल बैठे कृष्णा पवार. 1 रन और आता हुआ स्कोर में. स्कोर 86 फॉर द लॉस, 87
for the loss of 2 wickets. वाघमारे ने पहला सिक्सर लगने के बाद कंट्रोल गेंदबाजी की है। सुमित डिगले 43 पे बल्लेबाजी कर रहे हैं। मयूर वाघमारे कावेरी नदी एंड से आते हुए इस मरतबा ऑन ड्राइव किया है कारपेट के जरिए आउटफील्ड में। काउ कॉर्नर से खिलाड़ी आए, 1 रन। ओवर समाप्त होते हुए 7 बढ़िया ओवर मयूर वाघमारे का रहा। मयूर वाघमारे और विश्वजीत ठाकुर ये दोनों ने अच्छी गेंदबाजी की और कुल मिला के रन बने 88, 2 विकेट। 88 पैकी 50% धावा सुमित ढेकलेने काढल्या आहेत। आपली जबाबदारी त्याला माहीत आहे, खांद्यावर जबाबदारी घेऊन तो सध्या तिथे उभा आहे। त्याची बॅट तळपत्या तलवारसारखी बघायला मिळते आहे आणि त्याला अर्धशतकासाठी 6 धावांची गरज आहे। एक गोष्ट आहे, सर्वात स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर असलेली ही टीम आणि त्याच्यासमोर एक स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर स्मार्टनेटकडे पण आहे, परंतु सद्य परिस्थितीमध्ये जर 100 गाठली आणि सुमितने 50 पूर्ण केले तर अर्धे रात्री या मध्यरात्रीत 100 धावा चेस करणं काय सोपं नसणार आहे। एग्जैक्टली ये भी क्रिकेट है। पहले मैच में कहाँ 60 के लाले पड़े थे इसी टीम के और आखिरी मैच में कहाँ वो ट्रिपल फिगर छूने जा रही। ज्या पद्धतीने सुमित ढेकळे खेळतोय मानलं पाहिजे। 8चे 8 ओव्हर मी उभा राहीन खेळपट्टीवर, ही माझी खेळपट्टी आहे आणि मी धावा काढणार। बॉल आउट आज ही होके रहेगा अगर पॉइंट्स बराबर हुए। सुमित टिगले को खींच के मारा है, पीछे खिलाड़ी है, देखते रह गए मेगा 6 और ये आता हुआ उनका क्या अर्धशतक हुआ है? 1 कम 50 है या पूरे 50 है? 50। ग्रेट नॉक फ्रॉम डिगले। सुमित ढेकळेचे ह्या 50 धावा बघून मला असं वाटलं आता जर एखादा फास्ट फूडवाला ओपन असावा तर 50 रुपयाचं बर्गर आणावं आणि सुमितचं हे 50 जे आहे ते सेलिब्रेट करावं। काय जबरदस्त फलंदाजी, साहस, संयम, शौर्य, समय सूचकता सर्व गुण या डावामध्ये बघायला मिळाले। बादशाह को सिखाया है कलंदर होना, बादशाह को सिखाया कलंदर होना, आप आसान समजते हो मुनव्वर होना। एकच मुनव्वर होऊ शकतो, एकच सुमित ढेकळे होऊ शकतो। 94 2 बाद। कमाल की बल्लेबाजी, इंडिया कप का पहला अर्धशतक। हालांकि फर्स्ट इंडिया कप में करण अंबाला की वो बारी कोई नहीं भुलाऊंगा। इस मरतबा पटकी भी गेंद थी, कान के पास से चिम म्यूजिक बजाती हुई पहुंची विकेट कीपर के पास। एक अजून रेकॉर्ड त्याच्या नावावर होणार, 8चे 8 षटक बॅटिंग करण्याचा रेकॉर्ड आजचा दिवसातला। यस, तीसरे अंपायर की मदद ली गई है, मेरे ख्याल से डीआरएस बल्लेबाजों ने लिया है, बैटिंग साइड ने डीआरएस लिया है। सिद्दीक भाई हे धावा काढत असताना काय इम्पॅक्ट प्लेयर ॲक्टिवेट केला जाईल का दुसऱ्या डावात स्मार्टनेटकडून? बिल्कुल, ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा। देखना है कि तीसरे अंपायर का क्या निर्णय आता है। सुमित डिगले क्या कमाल की बल्लेबाजी की, मूड बना दिया। प्रसन्न पाटिल गेंदबाजी कर रहे हैं। ये 2 विंडोज में दिखाया जा रहा है। गोड शिरा बनवलाय साजूक तुपात, गोड शिरा बनवलाय साजूक तुपात आणि सुमित ढेकळे दिसतोय बाहुबलीच्या रूपात। वाइट बॉल, 55 रन बने, 1 फॉर दी ओवर भी कहा अंपायर ने।
सीधा फील्डर के हाथ में गेंद जाती हुई और बढ़िया बारी समाप्त हुई सुमित डिगले की. ग्रेट इनिंग. ना खरंच त्याने जकडून ठेवलं प्रेक्षकांना आणि संमोहित करणारी अशी ही खेळी. 23 चेंडू, 50 धावा, 4 चौकार, 4 षटकार, 217चा स्ट्राईक रेट. आणि सुमित ढेकळे जेव्हा मैदानाच्या बाहेर येतोय नक्कीच पूर्ण संघ त्याला टाळ्यांचं अभिवादन करतील. ज्या पद्धतीने तो खेळलाय, सुपर इनिंग. आणि शेवटी किरण पवारने तो झेल टिपला. जोरदार टाळ्यांच्या गजर. नए बैटर रजत मुंडे, हालांकि ड्रॉप सीन के लिए अक्सर जाने जाते हैं बल्लेबाजी में. सुद्धा एक मोठा खेळाडू. गेल्या 2 वर्षात त्याचा फॉर्म खूप छान राहिलाय. पंच्याण्णव 3 बाद. आते ही गेंद को स्विंग कर दिया ऑन साइड में, 6 रन. और इसके साथ ही ट्रिपल फिगर में जाती हुई यहाँ पे टीम महाराष्ट्र बी टर्फ एडिक्ट. 101 धावा, 3 गडी बाद, बेसबॉल हिट. आपण संकटमध्ये असतो तेव्हा डायल 100 नंबर आपण फिरवतो. हा 100 नंबर फिरवावा लागेल दुसऱ्या डावात. काय जबरदस्त फलंदाजी. लेफ्टीला लेफ्टीने रिप्लेस केलं आहे, ही महत्त्वाची बाब. ये काफ़ी स्ट्रॉन्ग जोन है जहाँ पे उन्होंने शॉट खेला है रजत मुंडे का. इस मरतबा मिसक्यू हुक रन के लिए जा रहे हैं. कोयबा थ्रो और अंपायर का इशारा. मेरे ख्याल से नो बॉल घोषित किया ऑनफील्ड अंपायर ने. फ्री डाता हुआ इन्हें करेला ऊपर से नीम चढ़ा, इसकी कमी रह गई थी. 103 पे 3 और ओवर में 7.3. स्विंग एंड मिस. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचा प्रयत्न रजत मुंडेचा. आणि त्यासाठी कृष्णा पवारने त्याला ती मुभा दिली आहे. तो बाद होऊन परततोय. परंतु हे धावा खूप आहेत. म्हणजे महाराष्ट्र बी टर्फ एडिक्स विजय मोजार साहेबांची टीम आहे. दुसऱ्या बाजूला शहबाज उस्मान चिपळूणकर साहेब यांची टीम आहे महाराष्ट्र अ. एक बात है कि तीनों टीमों के पॉइंट्स बराबर हुए तो बॉल आउट आज ही होगा. आणि पूर्ण महाराष्ट्र जागा आहे. म्हणजे अगदी यवतमाळचे प्रेक्षक तुम्ही म्हणा, पुण्याचे प्रेक्षक म्हणा, जळगावचे प्रेक्षक म्हणा, मुंबईचे प्रेक्षक म्हणा, ठाणेचे प्रेक्षक म्हणा, सर्व बघतायत. एक और धमाकेदार शॉट अपने फेवरेट जोन की तरफ खेलते हुए 6 रन. काय जोरकस फटका मारलाय रजत मुंडे. रजत म्हणजे सिल्वर. आणि ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय, उशिरा का होईना तो फलंदाजीमध्ये आपली चुणूक दाखवतो आणि लिहिलाय फलंदाजी. ठोकला तो षटकार. एकशे 9 4 बाद. शेवटचा चेंडू. इनको भी आदत है 2 से 3 मारने की ओवर में. फिर से गेंद को भेज दिया है. 6 रन. कहा था ना मैंने कि इनको आदत है. और रजत मुंडे ने डेथ ओवर में गाड़ दिए सफलता के झंडे. काय जबरदस्त फटका. ॲक्शन रिप्ले नक्की बघावं लागेल. 115 4 गडी बाद. उच्चांक धावांचा. ओव्हर पिच चेंडू होता. मैं निकला बल्ला लेके 22 यार्ड के पिच पर ओव्हर पिच आया, मैं छक्का ठोक आया.
रजत मुंडे। फलक बोस शॉट कहते हैं इस तरह के शॉट को, गगनचुंबी फलक बोस, मानो गेंद आसमान को बोसा लेकर जमीन पे आई हो। 116 धावा करावे लागणार आहे आणि ते सोपं नसणार आहे. मला वाटतं आपण बॉलआउटच्या दिशेने चाललोय की काय अशी फिलिंग येते. परंतु कृष्णा सातपुते, केतन म्हात्रे, किरण पवार मोठमोठे खेळाडू या संघात सुद्धा आहे. सुमित डेकले 23 चेंडू 50, कॉट किरण पवार, बोल्ड प्रसन्न पाटील, फरदीन काझी 10 चेंडू 17 धावा, कॉट केतन म्हात्रे, बोल्ड आर्यन भोईर, श्रेयस कदम, कॉटन बोल्ड विश्वजीत 5 चेंडू 14 धावा, कृष्णा पवार 7 चेंडू 9, रजत मुंडे 4 चेंडू 19 नाबाद. म्हणजे जी वरची फळी आहे त्याचा प्रत्येक फलंदाजाने धाव काढलेत. गोलंदाजी संकेत पाटील 1 षटक 22 धावा, विश्वजीत ठाकूर 2 षटक 9 धावा 1 गडी बाद, आर्यन 2 षटक 39 धावा 1 गडी, मयूर वाघमारे 2 षटक 18 धावा, प्रसन्न पाटील 1 षटक 27 धावा 1 गडी बाद. पहिला गडी 59, दुसरा 77, तिसरा 95, चौथा 103, 116 धावा हवेत. आणि आजच्या शेवटच्या 8 षटकांसाठी आपल्याबरोबर जुळती आहे ती जोडगोळी प्रशांत आदवडे आणि त्यांच्या जोडीला जयेश भोसले. तर ऐकूया आपल्या या दोन मित्रांना. आणि उद्याचं शेड्यूल संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. आणि जर हा सामना टर्फ एडिक्सने जिंकला तर बॉल आउट आजच होणार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच रेजी पंड्या सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात आणि त्यांच्या साथीला आपण आवाज ऐकत होतो सिद्धीजी बाबे सर यांचा आवाज. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहता स्क्रीनवरती. सुमित ढेकळेची अफलातून इनिंग, विस्फोटक तोडफोड फलंदाजी, सिंहाची तडफ, आक्रमकता आणि आत्मविश्वासाने बॅटिंग करणारा सुमित ढेकळे आणि त्याच्या साथीला फरदीन काझीचा हा स्ट्रोक आपण पाहिला होता. आघाडीची जोडी ज्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळली किंबहुना एक मोठं प्लॅटफॉर्म उभं करून दिलं होतं. पूर्वार्धामध्ये तिथे मात्र 10 बॉलमध्ये 17 धावांची खेळी केली फरदीन काझीने, 23 बॉल 50 धावांची खेळी सुमित ढेकळेने केली. श्रेयसच्या बॅटमधून जिथे मात्र 5 बॉलमध्ये 14 धावांची खेळी आली, 7 बॉलमध्ये 9 धावा जिथे मात्र आपण पाहिला कृष्णा पवारने केल्या होत्या. परंतु 4 बॉल 19 धावा रजत मुंडे अर्थात रज्जो त्याचीही बॅट बोलताना पाहायला मिळाली. त्यांनीही अफलातून स्ट्रोक केले. संकेत के ऊपर हमला हुआ, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी और तेज गेंदबाज जो फ्रंटलाइन गेंदबाज उनके ऊपर हमला. और पिछले मैच में आर्यन ने शानदार गेंदबाजी की थी, 4 विकेट चटकाए थे तो उनके खिलाफ 39 रन. तो ये 2 बहुत महत्वपूर्ण गेंदबाज जिनके खिलाफ शानदार बल्लेबाजी रजत मुंडे की रही. आज बाहुबली मैदान के अंदर कमाल का प्रदर्शन रहा. राग के नीचे हमेशा आग होती है और राग के नीचे हमेशा होती है आग. नई सोच नया स्वैग, सुमित ढेकले का आज जलवा आपने देखा. बहुत ही शानदार पारी रही है इस प्रतियोगिता में. ये देखें जिन्होंने अर्धशतक बनाया था और 23 गेंदों में अर्धशतक जड़ने वाले इंडिया कप तीसरे संस्करण के पहले खिलाड़ी. ओह क्या बात है. नई सोच, नई उम्मीद, नया स्वैग. बाहुबली बहुत खुश.
सुरुवात होईल. एक सर्वाधिक मोठं टार्गेट या स्पर्धेतलं आणि पाहायला मिळत आहे. पहिलं अर्धशतक पाहायला मिळालं शेवटच्या मॅचमध्ये, अर्थात त्याच वेळेला सर्वाधिक धावा देखील पाहायला मिळाल्या, जिथे 115 बनल्यात 116चं टार्गेट. हे दोन्ही ऑफिशियल मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहत आहोत. पुण्याला बिलॉंग करणारे दोन्ही ऑफिशियल आणि टीम हडल्स तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. सुमित डेकळे काय विस्फोटक अंदाजाने त्याने बॅटिंग केली आहे. आघाडीचे बॅटर ओमी केने आणि त्याच्या साथीला मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अर्थात केतन मात्रे या दोन बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. पूर्वार्धामध्ये बनवल्यात, उत्तरार्धामध्ये बनतील यात ती मात्र शंका नाही आहे. आणि याच अंदाजामध्ये बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ओमीला आपण पाहतो 22 बॉल 44 धावा त्यांनी केल्यात या स्पर्धेमध्ये. आणि बॅटिंग लाईन फार मोठी आहे, त्यामुळे मजा येईल या मॅचमध्ये. कारण आता क्युरेटरचं देखील कौतुक असेल, ज्या पद्धतीनं कालचा पाऊस आला आणि त्यानंतर मैदानावरती आपण जो क्रिकेटचा खेळ बघतोय, अधूनमधून मॅच समाप्त झाल्यानंतर रोलिंग केले आणि इतकी चांगली बॉलिंग होते. बॉलिंगमध्ये कुठल्या प्रकारची आपण मध्ये कमतरता नव्हती, पण अशा वेळेला चेंडू बॅटवरती चांगला येतोय. शेवटच्या मॅचमध्ये धावांचा अक्षरशः बॅट्समनने रतीब घातला आहे. पण एक बाजू, नाण्याची एक बाजू आपण जयेश या ठिकाणी बघितले, नाण्याची दुसरी बाजू बघणं गरजेचं आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे टीट फॉर टॅट ज्याचं तसं उत्तर दिलं जाईल. होय, जशाच तसं उत्तर पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. केतन मात्र मागील मॅचमध्ये तो अनसक्सेसफुल राहिला. या सामन्यामध्ये निश्चितच चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही. तो खेळ चांगला सुधारण्यासाठी आणि चांगली फटकेबाजीसाठी तो जाणला जातो. या वर्षी सकते हैं दर्शन बांदेकर क्या वो इम्पैक्ट डालेंगे वो देखना बहुत ज़रूरी है. उसकी तरफ अगर देखें तो किरण पवार जैसे खिलाड़ी, अमित नाइक, स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप है और विश्वजीत ठाकुर भी बल्लेबाजी करते ऑलराउंडर खिलाड़ी हैं. मैच में प्रथमेश मात्री के ऊपर भी निगाह रहेगी. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आशीष मेहरुल, जिनके नाम पर इंडिया कप में एक बहुत बड़ा रिकॉर्ड है जिसके बारे में चर्चा हम करेंगे. ओमी केनी ने बनाए थे 44 मैन ऑफ द मैच रहे थे खिलाड़ी. पहली गेंद टप्पा खाते ऑफ टर्म के काफी बाहर. अमर साठे ने वाइट बॉल का इशारा किया, आपको से दूर रखने की कोशिश है इस गेंदबाज द्वारा, लेकिन नियंत्रण नहीं, तो वाइट बॉल के साथ शुरुआत हुई है. अतिरिक्त धाब्याने सुरुवात होत असताना पाहायला मिळाले. आशिष मेहरुल ऑफ ब्रेक टाकला, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा एक्स्ट्राने सुरुवात. कमाल का स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच, तीर से समान छू लिया आसमान, बल्लेबाज खड़े सीना तान, इस खेल को बनाया आसान. ओमी केनी के बल्ले से लाजवाब सिक्सर. जशास तसं प्रत्युत्तरे दिलेली आहे. सडेतोड उत्तर पाहायला मिळालं. पुढ्यात टाकलेला बॉल डाऊन दी ग्राउंड, एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो ओमीच्या बॅटमधून. मॅच ऑन, गेम ऑन. सुरुवात दमदार होत असताना पाहायला मिळाली आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. ओमी मैदानाच्या आतमध्ये दहाडतोय. उत्तर अर्धामध्ये आम्ही देखील सडेतोड उत्तर देणार आहोत आणि त्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. हा आविर्भाव त्यांचा मैदानावरती पाहायला मिळाला आहे. रन्स आल्यात त्या 7 पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा बॉल आशिष, यावेळेला हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला, वेगाने इथून रन्स कंप्लीट करण्यात येते. सिंगल आली आहे, 8 बनल्या. पहले ओवर का खेल मैंडेटरी पावर प्ले ऑन रहेगा. फ्रंटलाइन गेंदबाजी करे आशीष मेहरुल. दूसरे संस्करण में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन इन्होंने किया था, लगातार 4 विकेट चटकाने का कारनामा किया था. और दूसरे संस्करण में इंडिया का जो बहुत ही महत्वपूर्ण टूर्नामेंट इंडिया कप आपने देखा था, तो दूसरा हैट्रिक इन्होंने पूरा किया था. पहला हैट्रिक किसने लिया था वो भी बताऊंगा. स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के. आशीष मेहरुल गेंदबाजी कर रहे हैं, सामने केतन मात्रे. ऑफ टर्म के बाहर गेंद, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, कमर पर खिलाड़ी डायरेक्ट हिट करने की कोशिश. इस बार नॉस्टेक रेड से रन लेना चाह रहे थे ओंकार, लेकिन बल्लेबाज केतन ने मना किया. पहले ओवर का खेल जारी है, स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के. अतिघाई संकटात नाही. तिथे थांबवलं ओंकारला. डॉट बॉल. यावेळेला देखील कमी गतीचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. शरीरापासून दूर ठेवला. जाणीवपूर्वक केली जाणारी गोलंदाजी म्हणता येईल. डॉट बॉल. ऑफ स्टंप के बाहर रखा था, वहां से गेंद हरकत करती हुई विकेट कीपर की तरफ चलेगी. ऑन साइड पर खड़े खड़े खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. विकेट कीपर योगेश ने गेंद को बफ
गैदर किया, रन बनाने का कोई अवसर नहीं है। आशीष मेहरोल जो इस मैच में कमबैक कर रहे हैं, क्योंकि पहली गेंद पर जो वाइट बॉल उसके बाद में एक बड़ा स्ट्रोक आ गया था, तो अब कमबॅक करना ये भी जानते हैं। होय, कमकुवत आणि ताकदवान दुवे दोन्ही खेळाडूंना समांतर ठाऊक आहेत आणि अर्थात ताकद ज्या वेळेला ठाऊक असते ना त्या ताकदीनिशीच पंदे लढवले जातात आणि त्याच प्रकारचा खेळ मैदानावरती पाहायला मिळालाय। पुढचा बॉल यावेळेला उजव्या एसीचा बाहेरचा बॉल इथे लॉंग ऑफला केला, वॉट अ कॅच। झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, श्रेयस होता त्या ठिकाणी, हातामधून शेवटच्या क्षणाला हा कॅच निसटलाय, परंतु त्याच्या एफर्ट्सला दाद द्यायला हवेत। शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली, डेडिकेशन लेवल पहा, जणू लोटांगण घेतली त्याने मैदानावरती, परंतु प्रयत्न अफलातून होत आहे। कॅच निसटला जरूर, पहिल्या षटकाचा खेळ संपला। ॲक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय। जी हाँ, इस वक्त बहुत ही अच्छा एफर्ट, क्योंकि हरा भरा ग्राउंड है तो आप एफर्ट कर सकते हैं, इस तरह की डाई लगा सकते हैं। हाथ में गेंद नहीं आई है, कमिटमेंट में कोई कमी नहीं। पहले ओवर का खेल, स्कोर 10 रन बगैर किसी नुकसान के। टारगेट बहुत बड़ा है जयेश, अगर टारगेट बहुत बड़ा है ना तो सामने वाले गेंदबाजों को टारगेट करने की जरूरत है, तब जाकर आपका टारगेट पूरा हो जाएगा। पहले ओवर में एक बड़ा स्ट्रोक आने के बाद शुरुआत खराब थी आशीष मेहरोल की, लेकिन फिनिश अच्छा किया पहले ओवर में। सुरुवात चांगली झाली असं वाटलं होतं की इथे प्रत्युत्तर चांगले दिले जातील, परंतु गोलंदाजाने कमबॅक केलं, मॅचमध्ये शिरकाव झाला, सामन्यामध्ये शिरकाव झाला। प्रज्योत अंभिरेला इन्व्हाइट करण्यात आलं दुसऱ्या षटकामध्ये, बरोबर एक्सप्रेस गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतो आहे। बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात येत असताना पाहायला मिळाला, बॅटिंग पॉवर प्ले सेकंड ओव्हर। टाइम ट्रैवल लकी कॉन्टेस्ट, आप वेबसाइट पर जा सकते हैं, रजिस्ट्रेशन कर सकते हैं, फॉलो कर सकते हैं, स्क्रीन शॉट और सब शेयर करो, और उसके बाद में आपको 3 मिलने वाले हैं, दुबई ट्रिप, केरला ट्रिप और मनाली ट्रिप। और एक्सप्रेस अपने बोरिंग मार्ग पर प्रज्योत अंबेरे, ओंकार ऑन स्ट्राइक, आसमान की तरफ बहुत ही जबरदस्त स्ट्रोक है, बल्लेबाज ने की अपनी मनीषा पूरी, अंपायर ने दी है 6 रन की मंजूरी। व्हाट अ शॉट, ब्रिलियंट बैटिंग। हाफ ट्रॅकर बॉल होता, खडे खडे खेळलेला हा स्ट्रोक वाईड इस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय। ओमकार केणे आता थांबायला तयार नाही आहे, 3 बॉल 12 वरती 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले पाहायला मिळालेत आणि एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिलाय। 16 बांधल्यात, मॅचमध्ये शिरकाव होत असताना पाहायला मिळतोय। प्रज्योतचंही स्वागत षटकारानं झालंय। फर्स्ट ओव्हर व्हेरी फर्स्ट बॉल षटकार आला, सेकंड ओव्हर फर्स्ट बॉल षटकार आला, अर्थात दोन्ही षटकांची सुरुवात ही षटकारानं झाली आहे। पुढचा बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न, यावेळेला खोला टाकला, उजव्या एसीच्या बाहेर ठेवलाय, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला चेंडूने, डॉट बॉल। गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग देखने का मौका दर्शकों को मिल रहा है टेनिस क्रिकेट .in पर। इंडिया कप एक बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट आप देख रहे हैं इस वक्त। स्कोर 16 पर नन। प्रज्योत अंबेरे गेंदबाजी कर रहे हैं, इनको ऑन पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता, रन संख्या 17 रन बगैर किसी नुकसान के, 116 रनों का टारगेट है। और मैदान के अंदर पहली गेंद पर 6, दूसरी गेंद पर बिंदी, तीसरी गेंद पर सिंगल, दूसरा ओवर प्रगति पर ओंकार केनी के अंदर 13 पर केतन म्हात्रे अभी भी वो संघर्ष कर रहे, 2 पर बल्लेबाजी कर रहे। धावफलकावरती 17 बंडेला पाहायला मिळाल्यात, केतन स्ट्राईक इनवरती 4 बॉल 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात। अगदी त्याची क्षमता त्याने ओळखायला हवे, अनेक वेळेला अनेक सातत्याने इनिंग त्याने साकारल्यात, शेवटच्या क्षणाला लटकट केला, वेगाने रन्स कंप्लीट होतीये, एक एक धाव थेंबे थेंबे तळे साचे, एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा, प्रत्येक बॉलवरती धावा कशा गोळा करता येतील याच्याकडे कल पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांचा। 18-0 दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना अच्छा सेंसिबल बल्लेबाजी, एक तरफ ओंकार केनी फॉर्म में तो उनको मौका दे रहे हैं बल्लेबाज केतन म्हात्रे। प्रज्योत अंबेरे अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है, कावेरी रिवर एंड से गेंदबाजी कर रहे हैं। खेलना कहाँ चाहते थे, गेंद कहाँ चली गई है, कमर की सतर तरफ गेंद को खेलना चाह रहे थे और गेंद बिल्कुल पॉइंट क्षेत्र में चली गई है। इस बार बल्ले के बीचों बीच ओंकार केनी नहीं खेल पाए, 1 रन लेने का मौका, स्कोर 19 पर पहुंच चुका है, दूसरा ओवर प्रगति पर है और जयेश बैटिंग पावर प्ले ऑन है। आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। 19 धावा धावफलकावरती आहेत। हा शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल राहिला शेष आणि फटका येईल का विशेष हेही पाहणं गरजेचं राहील, कारण जर मोठा स्ट्रोक आला तर मॅचमध्ये शिरका होऊ शकतो महाराष्ट्र स्मार्टनेट टीमसाठी आणि त्यासाठी प्रयत्नशील राहतील हे दोन्ही फलंदाज। पुढचा बॉल
प्रज्योत लोअर फुल टोस शेवटच्या क्षणाला लटकट केला, शॉट थर्ड मांडला क्षेत्ररक्षक सुमित ढेकळे त्या ठिकाणावरती उभा होता. एक सिंगल जरूर आली. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 बनली आहेत. येणारे बॉल आता मात्र इथून पुढे आपण पाहिलं तर राहिले 36 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 36 बॉलमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे 96 धावसंख्येची. प्रच्युत अम्बेरे एक ओवर 10 रन कोई सफलता नहीं मिली. पहली गेंद पर सिक्सर आया था जयेश और उसके बाद में बिंदी गेंद और 4 सिंगल. तो बहुत अच्छा कमबैक किया और एक्सप्रेस ने बहुत बढ़िया काम किया है. आफ्टर कंप्लीशन नंबर 2 ओवर ना स्कोर 20 पर रन. ओंकार केने प्लेइंग ऑन 14, केतन म्हात्रे प्लेइंग ऑन 4. अभी भी जयेश बीच मैदान पर केतन म्हात्रे का जो बल्ला है एफर्टलेस तरीके से वो बल्लेबाजी नहीं कर पा रहे. योगेश पेंटकर टीम की कप्तानी करते हुए अनुभवी खिलाड़ी है, बहुत ही शानदार बल्लेबाजी भी करते, तकनीक बहुत अच्छी, लेकिन कप्तान के तौर पर सफल कप्तान माने जाते हैं. और 2 महाराष्ट्र की टीम खेल रहे हैं जयेश, तो एक दूसरे की ताकत और कमजोरी को भली भांति जानते हैं. होय, आवर्जून आपण पाहिलं तर सातत्याने एकत्रित खेळतात. 365 दिवस या एकत्रितपणा ह्या कामाला येणार आहे. दोन्ही संघ महाराष्ट्राच्याच आहेत आणि ज्यामध्ये आपण पाहिलं तर इथे एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आशिष मेहरोला पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. केतन अद्याप शांत आहे, किंबहुना या स्पर्धेमध्ये अद्याप दुसऱ्या मॅचमध्ये कुठे ना कुठेतरी त्याच्या बॅटला धावांचं ग्रहण लागलंय की काय असं वाटू लागलंय. हाफ फ्लॅकर बॉल, वॉड स्ट्रोक, आकाशाला गवसणी घालणारा, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगातच मारला हा बॉल, षटकार. क्या बात है. आपल्या चेंडूवरती केलेलं आक्रमण पहा. बॅट्समन आलाय रंगात, त्याने चेंडू पटवलाय ढगात. आणि केतन भावा, तुझी चर्चा या टेनिस क्रिकेटच्या वर्तुळात जगात काय बॅटिंग केलंय. आणि आताच तुम्ही म्हणाला जयेश की आता ग्रहण लागलंय, पण त्यावरती उत्तर बघा काय उत्तर दिलंय. तेवढं उत्तर केतन म्हात्रेने दिलंय आणि चेंडू आकाशाला गवस निघालतोय, षटकार जातोय, अप्रतिम फटका. आशिष मेहरोल दुसऱ्या बाजूला रिॲक्शन पाहू शकता काय घडलं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू बीट झाला बॅट्समन. और इस तरह से देखिए तो आशीष मेहरोल के खिलाफ ये तीसरा ऐसा ओवर है जयेश जिसपे पहली गेंद पर सिक्सर आ गया है. अद्याप 3 षटकांच्या पहिल्या बॉलवरती षटकार आलेला पाहायला मिळाला आहे. कोइन्सिडन्स राहू शकतं. 26-0 यावेळेचा बॉल लगातारचा, यावेळेला लांब 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 सर्वाधिक लांब वरचा षटकार येतोय. केतन वामन म्हात्रे बाटच्या आता दहाडतोय. त्याची बाट बोलतीये षटकारांची भाषा. और बदल रही है क्रिकेट की परिभाषा. बहुत ही शानदार स्ट्रोक आशीष मेहरोल के खिलाफ. एक्शन क्रिकेट डॉट इन पर देखिए, शॉट विद गेंद बैकफुट पर बिल्कुल तैयार थे, बहुत ही खूबसूरती के साथ बल्ला घूमा, मैदान झूमा, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाते हुए केतन म्हात्रे हैं. ये एक बार फिर रुकते नहीं. शानदार स्ट्रोक. मैच में कमबैक करने के लिए आप एक छक्के के साथ बात नहीं बनेंगे, तो बड़े स्ट्रोक की जरूरत थी. सुंदर स्ट्रोक. केतन इनका नाम और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजना इनका काम. योगेश पेंटकर बोल के एक बार फिर देखिए अपने गेंदबाज को बता रहे भाई आपका गलत तरीके से गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 32 रन बगैर किसी नुकसान के. ओवर तीसरा प्रगति पर है. ईट का जवाब पत्थर से दिया जा रहा है. ओंकार के ने 14 पर, केतन म्हात्रे 18 पर, 16 पर बहुत ही महत्वपूर्ण पारी खेल रहे हैं. 9 गेंदों का सामना किया. इस ओवर की अगली गेंद आशीष मेहरोल. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. सुंदर स्ट्रोक है, बेहतरीन टाइमिंग. अंपायर का क्या इशारा, चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का. और ये लगा शानदार छक्का. गेंदबाज हक्का बक्का, केतन ऑन फायर. सर्व काही करून पाहिलंय, परंतु हा फटका पहा. शॉट ऑफ द नाईट, शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल, हाफ ट्रॅकर आणि तदनंतर हा केलेला स्क्वेअर कट वरती टोकलेला अविश्वसनीय षटकार. केतन म्हणजे इथे बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावा बांधल्या त्या 38. तुलाच पुरी करायची, हौस आकाश उंच उडायची, गड्या तयारी ठेवरं म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. हा फलंदाज झुकायला आणि नडायला तयार. आता रन्स आल्यात त्याच्या बॅटमधून 38 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. धावा वेगाने येतात. 3 षटकार या षटकामध्ये आल्यात. एक कंजूसी भरी गोलंदाजी करणारा आणि इकॉनॉमिकल स्ट्रॉंग गोलंदाज म्हणून ज्या कॅन्डिडेटला पाहिलं जातं
त्या आशिष मेहरोलवरती हल्ले चढवल्यात. 3 षटकार या षटकामध्ये. स्विच हिट. चेंडू इथे मात्र काही काळ हवेमध्ये राहिला. शॉर्ट मानला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक सिंगल आली एकेरीच्या मदतीने. 39. आशीष मेहरोल की अगर बात करें तो जब उन्होंने 4 विकेट लिए थे तो रजत मुंडे का विकेट लिया था. उसके बाद में एक बार फिर नितिन पाटिल को इन्होंने दूसरी गेंद पर आउट किया था. उसके बाद में एक बार फिर विश्वजीत ठाकुर और प्रतिमेश पवार. प्रतिमेश पवार ने बहुत ही अच्छा कैच लपका था. योगेश पेंडकर जो इन्होंने 4था विकेट लिया था. तो यही गेंदबाज जिन्होंने बहुत कमाल किया था दूसरे संस्करण में, इस मुकाबले में महंगे साबित हो रहे. टप्पा खाते उछाल मिला. अमर साठे व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं. ओवर तीसरा प्रगति पर. स्कोर 40 रन बगैर किसी नुकसान के. अब जाकर 2 बादल जब टकराते हैं तो विस्फोट जरूर होता है. महाराष्ट्र की 2 टीमें हैं तो विस्फोट तो जरूर होने वाला है. टीट फॉर टैट और कमाल का मैच. हॅशटॅग महायुद्धास मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहेत. हॅशटॅग मराठा पलटनच्या अगेन्स्ट यावेळचा बॉल ऑन साईडला खेळला. सिंगल निश्चित मिळते. केवळ एकेरीवरती समाधानी पाहायला मिळाला केतन, कारण हे षटक जिथे मात्र महागडं राहिलं होतं. या षटकामध्ये धाबा जास्तीचे आल्यात. अशा परिस्थितीमध्ये जोखीम घ्यायची नाही याच्याकडे कल पाहायला मिळाला. 3 षटक संपलेत. 41 बनल्यात. येणाऱ्या आणखीन अजूनही पाहिलं तर येणारे चेंडू आहेत ते 30 बॉल 75ची गरज. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती देखिए जिस तरह से वो शॉट खेले गए थे, टप्पा खाते थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद ऑन साइड पर खेल दिया था. उसके बाद में लेग ब्रेक गेंद थी, वो पिछला ओवर और गेंद अंदर की तरफ आई और उसके बाद में बाहर चली गई. केतन म्हात्रे ने अपना चला ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद के ऊपर जिस तरह वो टकाटक कमाल का अपर कट खेला गया था. रिवर्स स्वीप कामयाबी नहीं मिली. लेग ब्रेक गेंद थी, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है. लेकिन इस ओवर में आशीष मेहरोल के खिलाफ जयेश केतन म्हात्रे ने मेला लूटा. गेंदबाज का दिल टूटा. 2 ओवर 30 रन. 2 ओवर मतलब 12 गेंदों में 30 रन खर्च किए हैं. तो हाई वोल्टेज ड्रामा जो है ना उसकी तैयारी हो चुकी है मैदान के अंदर. मजा आएगा. 3 ओवर का खेल. स्कोर अगर देखें तो रन संख्या टोटल 41 स्कोर बोर्ड पर. तुलना आपने की 45-41, लेकिन 3-4 रन एक बार फिर मेरे हिसाब से उतने मायने नहीं है, क्योंकि बीच मैदान पर बल्लेबाज प्रारंभिक बल्लेबाज जयेश बल्लेबाजी कर रहे हैं. आपको गाड़ी को लंबा लेके जाना है ना तो आपके गाड़ी में पेट्रोल होना बहुत जरूरी है. अगर 116 तक आपको जाना है ना तो आपके पास जयेश विकेट चाहिए. विकेट अगर रहेंगे और बैटिंग लाइनअप बहुत लंबा है. स्टार्ट अच्छा करके दिया. अच्छी न्यू पर रखे है इस मुकाबले में बल्लेबाजों ने. ज्याला आपण म्हणतो ना वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची चांगली सुरुवात त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. सुरुवात तर चांगली झाली आहे, फाउंडेशन चांगलं रचलं आहे, ही बाब इम्पॉर्टंट आहे. राजेश सोरटे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. ज्याच्या प्रयत्नांचा पाया भरभक्कम ना त्याच्या यशाची इमारत भरभक्कम आणि मोठी उभी राहते. येणारे बॉल 30 बॉल 75 धावा. 18 मध्ये 41 तुम्ही बनवलेले आहेत. 30 मध्ये 75 बनवायचे आहेत आणि प्रयत्न निश्चितच होतील. लेकिन मैं इस मुकाबले में देख रहा हूँ जयेश, जिस तरह से टूर्नामेंट का पहला मैच जहाँ रन नहीं आ रहे थे, बाउंस हो रही थी गेंद, एक बार फिर टर्न हो रहा था, बहुत सारी गेंद हरकत कर रही थी. लेकिन आज के इस मुकाबले में जो आखिरी मुकाबला आप देख रहे हैं ना, पहले दिन का आखिरी मुकाबला जिसमें गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से आ रही है. अच्छा स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच. घुटना टेक, सिक्सर देख. ओंकार ने किया पलटवार. गेंद बॉडी लाइन के बाहर. शानदार सिक्सर. चौथ्या षटकाची सुरुवात व्हेरी फर्स्ट बॉल षटकारानं झाली आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. स्ट्रोक खेळल्यानंतर फोटोजेनिक स्ट्रोक पाहायला मिळाला. तू खीच मेरी फोटो असं म्हणत असताना ओमीने हा चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. षटकार आला त्याच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्ले विविध कॅमेरा अँगलने तुम्ही पाहताय. तो काही काळ थांबला आणि गोलंदाजाला जणू काय त्याने मेसेज दिला, तू खीच मेरी फोटो. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कळतोय. तोडफोड विस्फोटक निडर अंदाजामध्ये बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ओमीच्या बॅटमधून. उजव्या सीच्या बाहेरचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. दिशाहीन राहिलाय. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धावा. गोलंदाजांवरती हे आलेलं दडपण आहे. सोळो की पोळो करून सोडले फलंदाजांनी. शानदार मुकाबला बीच मैदान पर. 116 रनों का टारगेट है. राजेश सोटे गेंदबाजी कर रहे हैं. पहले 2 गेंदों पर 7 रन. इस बार बल्ले के ऊपर अच्छी तरह से गेंद तो नहीं आई. गेंद को खेल दिया पॉइंट पर.
एक रन मुकम्मल किया, दोनों बैटर ने रन लेना चाह रहे लेकिन केतन भात्रे ने मना किया। 23 पर बल्लेबाजी कर रहे हैं, चौथा ओवर प्रगति पर है। स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 48 रन बगैर किसी 49 रन के नुकसान के। इस वक्त अगर देखें तो पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर व्हाइट बॉल, उसके बाद में सिंगल आ गया है। इंटरेस्टिंग मैच है मैदान के अंदर। चौथा ओव्हर प्रगती पर 49 पर रन, 49 धावा फलकावरती आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. शरीरभेदक मारा बॅटरला फॉलो केलाय आणि हा डॉट बॉल. और इस वक्त बहुत बढ़िया गेंदबाजी राजेश सोटी द्वारा, अच्छा मैनेजमेंट उनके पास। केतन मात्रे ऑफ स्टंप के बाहर जाके ऑन साइड पर खेलना चाहते, चप्पलों के स्क्वायरली की तरफ खेलना चाह रहे थे, कामयाबी नहीं मिली है। इस पर बढ़िया गेंद, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। स्ट्राइक कवर पर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया है। चौथा ओवर 50 रन पूरे हुए हैं। महाराष्ट्र स्मार्ट नेट के प्रारंभिक बल्लेबाजों ने स्मार्ट क्रिकेट खेली है, शानदार बल्लेबाजी दोनों प्रारंभिक बैटर द्वारा। पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी झाली आहे. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर, वेट ऑन वॉच पॉलिसी जणू काय अपनावली आहे. थांबला, वाट पाहिली आणि तदनंतर ऑन साइडला हा फॉर्म पुल केला. एक सिंगल घेतली उमीच्या बॅटमधून 51-0. चौथा ओवर आखिरी गेंद है। इस ओवर की बात करें तो 5 गेंदों में 10 रन खर्च किए हैं राजेश सोरटे ने। कमल का मैच है। फ्लैंक टिप पर खिलाड़ी, थर्ड मैन पॉइंट, स्ट्राइक कवर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात। केतन टनाटन दनादन, दर्शकों हो रहा है मनोरंजन। रन मिलेंगे 4, चौका, मैग्निफिसेंट स्ट्रोक, मिड ऑफ खिलाड़ी दायरे के अंदर बल्ले के बीचों बीच खेल दिया। ये चौका है जिसकी जरूरत है। वेलकम बाउंड्री, अंत भला तो सब कुछ भला। और केतन का बल्ला, माशाल्लाह क्या बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 55। अब जाकर कुछ देर के लिए खेलने वाले आए। 9. दोनों के पास काबिलियत है, बहुत शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। बीच मैदान पर जलपान के लिए खेल रुका हुआ है, स्ट्रैटेजी बनेगी और चेहरे वही बता रहे हैं कि हमने तो रन बनाए, लेकिन मराठे खिलाड़ी हैं, लड़ना ये भी जानते हैं, सामने से भी जवाबी हमला हो रहा है। सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, तो फरदीन और केतन के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। 4 ओवर में 55 रन बनाए हैं, तो कमाल का मैच, मज़ा आएगा। और मैंने पहले कहा कि जयेश, एक हाई वोल्टेज जो ड्रामा है ना, उसकी तैयारी हो चुकी है मैदान के अंदर। हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर असं वाटलं होतं की मोठी लढत इथे पाहायला मिळते आणि कदाचित हा सामना वन साइड होतो की काय. कारण पूर्वार्धाचा खेळ जसा उत्तरार्धाकडे निघत होता त्यावेळेला हरेश सर असं म्हणाले होते की आम्हाला वाटतंय आता बॉल आउट डाऊनलोडिंगला आहे. परंतु मला असं वाटतंय ना की हे डाऊनलोडिंगला न टाकता कुठे ना कुठेतरी या मॅचमध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंनी केला आहे. वेलकम बैक, सभी का स्वागत है। बैटरी
AI प्रेसिडेंट इंडिया कप 2025 सीजन 3 बहुत ही शानदार खेल बीच मैदान पर ओंकार के इस पक्ष स्ट्राइकर पर है और गेंदबाजी में बुलाया गया है रजत मुंडे। आईएसपीएल ऐसी बॉल की चर्चा हो रही है। रजत मुंडे स्पेशलिस्ट गेंदबाज के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे, कट भी किया गया लेकिन पॉइंट पर मौका था, अवसर था, क्या छूटा है और गेंदबाज का बिल्कुल दिल टूटा है। मौका था, अवसर था, खुशी आई थी लेकिन पॉइंट पर बहुत ही खराब फील्डिंग। या सुमित टेकलेचा भाव मुद्रा सर्व काही स्पष्ट करून जात होत्या, कारण राजेश सोळटेच्या हातातून ही कॅच नव्हती, कदाचित मॅच होती। हा सामना जिंकण्यासाठी कॅचेस इम्पॉर्टंट होत्या, तो कॅच ड्रॉप झाला। ॲक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहता, बॅकफुटला आला, कट केला, पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि अगदी ओंधळीतून हा झेल निसटलाय। कॅच ड्रॉप झाली आहे। राजेश सोळटेचे रिॲक्शन्स आपण स्क्रीनवरती पाहत होतो, परंतु त्याहूनही अधिक सुमित ढेकळेने ज्या काही भावमुद्रा आपण त्याच्या स्क्रीनवरती पाहायला मिळाल्या, तो थोडासा ॲग्रेसिव्ह नेहमीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। धाव फलकावरती आहे त्याच्या पडणं, यावेळेचा बॉल खोला टाकला, वेगाने पाहायला मिळाला, वाईड यॉर्कर, थेट यष्टिरक्षकाचा वेट, डॉट बॉल। बिंदी गेंद बिल्कुल प्रेशर न बनाएगी बल्लेबाजी के ऊपर। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर बिंदी गेंद है। अभी भी 22 गेंदों का खेल आना बाकी है। रजत मुंडे अपनी बॉलिंग में आप यार कमाल का मैच है। एक फ्लैंक स्निप गली पॉइंट एक्स्ट्रा कवर, उसके साथ एक लॉन्गा पर खिलाड़ी है, लॉन्गा ऑन डीप मिड विकेट स्क्वायर पर खिलाड़ी तैनात है। बेहतरीन खेल मैदान के अंदर। यावेळेला खोला टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, वेगाने चेंडूवरती येत असताना सातारा एक्सप्रेस चेंडूवरती भूषण घोळेला आपण पाहिलं, सिंगल आली आहे। 57 बनल्यात। पूर्वार्धामध्ये ISPL SG बॉलवरती 8 धावा आल्या होत्या, उत्तरार्धामध्ये अद्याप 2 आल्यात। बढ़िया खेल मैदान के अंदर रजत मुंडे द्वारा जबरदस्त गेंदबाजी करे। 57 बगैर किसी नुकसान के। ओंकार ऑन स्ट्राइक, बेहतरीन स्ट्रोक है लेकिन लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है। गेंद को फील्ड किया जाएगा। वक्त के आगे और नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता। इस वक्त अगर देखिए रजत मुंडे का इंप्रेसिव ओवर, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे। 5वां ओवर प्रगति पर है। इस ओवर में 4 गेंदों में केवल 3 रन। या प्रयत्नांना 100 आउट ऑफ 100 मार्क्स आवर्जून मिळतील, कारण त्या दर्जाचा प्रयत्न चालू आहेत। यावेळेचा बॉल देखील उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला। प्रयत्न शर्तीचे आहेत, परंतु तितकंसं यश आलेलं नाही आहेत। बुला के डर कुछ अलग कर असंच म्हणावं लागेल या दोन्ही फलंदाजांना। काहीतरी वेगळं आता करणं गरजेचं राहिलं। 59-0। रजत मुंडे नपीतुली गेंदबाजी कर रहे हैं। ज़्यादा आज़ादी इस ओवर में नहीं दी। एक जीवन दान मिला ओंकार केनी को। केतन मात्र 30 पर खेल रहे और ओंकार केनी 25 पर। बेहतरीन स्ट्रोक है। इस वक्त लॉन्ग ऑन पर खिलाड़ी नहीं रोक पाए। बल्लेबाज की ललकार, गेंद के ऊपर किया प्रहार, गेंद बॉडी लाइन के बाहर, रन मिलेंगे 4। 18 बॉल आणि 53ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे। शेवटचा बॉल, ॲक्शन रिप्ले पहा। पुढे टाकलेला चेंडू कमी गतीने टाकला, परंतु तो लपेटला आणि समोरच्या दिशेने फ्लॅट आउटफील्ड फास्ट आहे आणि रन्स मिळाल्यात तिथे 4। सामन्यामध्ये शिरकाव झाला। स्कोर कार्डवरती धाबा त्या 63, येणारे 18 बॉल 53ची आवश्यकता। धाव फलकावरती 63 बनल्यात। 53ची अजूनही आवश्यकता राहिली आहे। सामना बनतोय, क्षणाक्षणाला पारडं जड होऊ लागलंय। ही आघाडीची जोडी आता मात्र जमली आहे। जणू काही एखाद्या घोरपडीने त्यांना पाहिलं असताना तिलाही हेवा वाटला असता, इतकी घट्ट पकड त्यांनी खेळपट्टीवरती मजबूत केली आहे। पाय रोवलेत त्याने आणि चांगली बॅटिंग करत असताना या दोन्ही आघाडीच्या फलंदाजांना आपण पाहत आहोत। ओमी केणी आणि त्याच्या साथीला केतन म्हात्रे। 13 बॉल 29 वरती ओमी बॅटिंग करतोय, 17 बॉल 30 वरती केतन बॅटिंग करतोय। 18 बॉल 53ची आवश्यकता। राजेशला इन्व्हाइट करण्यात आलंय। राजेश का ये दूसरा ओवर है। बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है। जीत निश्चित हो तो कायर भी लड़ सकते हैं। बहादुर वो कहलाते हैं जो हार निश्चित हो फिर भी मैदान छोड़ने के लिए तैयार नहीं है। 18 गेंदों में 53 है। एक बार चैलेंज तो बिल्कुल रहेगा, लेकिन जैसे एक सिक्के के 2 पहलू होते हैं। एक साइड पर चैलेंज है तो दूसरी साइड पर अवसर, मौका है। अब जाकर समय ज़्यादा नहीं गंवाना है, वक्त बहुत इंपॉर्टेंट रहेगा। और इम्पैक्ट प्लेयर अब जाकर देखते हैं
अनिकेत सानप मैदान के अंदर हैं। 18 गेंदों में 53 रनों की जरूरत। 63 रन बगैर किसी नुकसान के महाराष्ट्र। इंडिया कप 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं। केतन मात्रे ऑन स्ट्राइक। ऑफ टाइम के बाहर कट करना चाहते थे, बीट हुए बल्लेबाज विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। रन बनाने का कोई मौका नहीं है। इस ओवर में राजेश सोटे ने बिंदी गेंद के साथ आगाज किया है। अब जाकर डीआरएस लिया गया, चैलेंज किया गया है और टीवी अंपायर की तरफ इशारा हुआ है। जज आपको देखे एक बार फिर वो इशारा। अब ये एक एक बॉल जो है ना बहुत महत्वपूर्ण होगा। टीवी अंपायर का क्या सिग्नल होगा, सबकी निगाहें हैं इस वक्त वॉर रूम की तरफ। आंकड़े यही बता रहे कि 18 गेंदों में 53 चाहिए, लेकिन जयेश इस बॉल का डिसीजन आना बाकी है। डिसिजन पेंडिंग आहे आणि एक चांगली स्पर्धा आणि एक चांगलं नियोजनबद्ध आयोजन आपण या स्पर्धेचं पाहत आहोत. बेटरी एवन प्रेझेंट्स JV ब्रदर्स टेनिस क्रिकेट .in यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली नॅशनल टेनिस बॉल क्रिकेट लीग इंडिया कप 2025 आपण पाहतोय. ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहायला मिळतो आहे. शफल झाले उजव्या सीच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा हा निर्णय इथे येत असताना पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले विविध कॅमेरा अँगलने पाहिला जात आहे. बॉलच्या रीचपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला होता बॅटरचा. अब देखते टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलती हुई गेंद दो एंगल से बिल्कुल दिखाया गया टेनिस क्रिकेट .in पर। टीवी अंपायर का क्या सिग्नल है वो भी एक बार फिर दर्शकों की तरफ जाएगा। गाड़ी इस वक्त अंपायर अभी भी डिसीजन पेंडिंग है। मजा आएगा। दिल की धड़कनें बहुत तेज बन रही है। 116 रनों का टारगेट है और जब दो महाराष्ट्र की टीमें खेल रही है इस डिलीवरी टीवी अंपायर का सिग्नल और गेंदबाज राजेश सोटे तैयार है। शफल हुए थे, आप देख सकते हैं शफल हुए थे। रिवर्सिव खेलना चाह रहे, गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है। बहुत बढ़िया गेंदबाजी गेंदबाज राजेश सोटे द्वारा। पहले ओवर में इनके ऊपर हमला जरूर था, लेकिन इस ओवर में जयेश लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं राजेश सोटे। या वेळेला त्याला सूर गवसला की मोना सुवर्ण मध्ये त्याला सापडला आहे. वेगाने गोलंदाजी करत नाही आहे, तर टप्पाकडे जास्तीचं लक्ष दिलं. यावेळचा बॉल पुढ्यात टाकला, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली येतोय, झेल टिपला आणि महत्वपूर्ण फलंदाज केतन इथे बाद. बिग विकेट केतन मात्र की पारी समाप्त। राजेश सोटे को सफलता मिली है। स्पार्किन बनने के बीचों बीच नहीं, मिड ऑफ के ऊपर से खेलना चाह रहे थे। इस मुकाबले में छठे ओवर में बल्लेबाज केतन मात्रे का बेश कीमती विकेट। 20 गेंदों में 30 रन, स्ट्राइक रेट 150 का, 3 सिक्सर और 1 चौका इनके बल्ले से। और बल्लेबाज बैक टू द पेपर चलेंगे, उसकी वजह देखिए। टेनिस क्रिकेट .in पर इस बार बल्ले के बीचों बीच खेलना चाहते थे। मिड ऑफ के ऊपर से मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात, जबरदस्त कैच, राजेश सोटे को मिली विकेट। बहुत ही महत्वपूर्ण सफलता मिली है और अब ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए राजेश सोटे ने दिलाया है। 63 पर 1, छठा ओवर प्रगति पर है। इंडिया कप 2025 आप देख रहे हैं। महाराष्ट्र की दो तगड़ी टीमें मैदान के अंदर जबरदस्त मुकाबला खेल रही है। महाराष्ट्र स्मार्ट नेट और इस मुकाबले में अमित नाइक। जयेश हमारे साथ जुड़े। जयेश, क्या लग रहा है अमित नाइक का नंबर 3 पर आना कितना महत्वपूर्ण है? अमित नाईक ही विस्फोटक खेळीसाठी जाणला जातो. तोही मोठे स्ट्रोक खेळू शकतो. 63ला 1 बाद झालाय. येणारे 15 बॉल आणि 53ची आवश्यकता आहे. सामना अजून संपलेला नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलं नाही आहे या उद्देशाने आणि ईर्षेने बॅटिंग करावी लागणार आहे. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतली आहे. कबसला चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रजोत आहे त्या ठिकाणी. केवळ एक सिंगल इथून प्राप्त होत असताना राजेश सोटे की भी तारीफ करनी चाहिए। पहले ओवर में इनके खिलाफ रन बने, 14 गेंदों में 52 चाहिए, तो इस बार बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। 64 रन, 1 विकेट के नुकसान पर। बिना लक्ष्य की दौड़ गति है और लक्ष्य के साथ वाली दौड़ प्रगति है। जीवन की निशानी प्रगति है और प्रगति की निशानी विस्तार करने का समय। रिवर्स खेलना चाहते थे, बातें बनी है, रचनात्मक खेलने का प्रयास, लेकिन इस मुकाबले में राजेश सोटे ने जबरदस्त गेंदबाजी, सदी भी गेंदबाजी के 13 गेंदों में 52 रनों की जरूरत। 13 चेंडू आणि 52ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते.
यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतलीये, कवसला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे आणि मॅचची महत्वपूर्ण विकेट अर्थात ओमी होतोय बाद. ओमकार इथे ओमकार केने डिपाच. सबसे बड़ी सफलता मिली राजेश सोटे को. इस ओवर में 2 शिकार उन्होंने किए हैं. पहले केतन मात्रे का आउट किया. ओंकार के ने 15 गेंदों में 29, 3 सिक्सर, 1 चौका. स्ट्राइक रेट बिल्कुल 200 के करीब था. बल्लेबाज चले गए. उसकी वजह देखे टेनिस क्रिकेट डॉट इन पर ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. स्टक ओवर के ऊपर से खेलना चाहते थे, बहुत ऊपर चले गए तारामंडल में. गिर के नीचे खिलाड़ी स्टक ओवर पर लाजवाब का दूसरे एंगल से भी देख सकते हैं टेनिस क्रिकेट डॉट इन पर. जगह बना के बिल्कुल खेलना तो चाह रहे थे लेकिन अच्छे पोजीशन में नहीं थे. ओंकार केनी 29 रनों की उनकी जो बहुत ही महत्वपूर्ण एक पारी समाप्त हुई. राजेश सोटे 2 ओवर 15 रन 2 विकेट इन्होंने प्राप्त किए. 12 गेंदों में 52 रनों की जरूरत. 12 चेंडू आणि 52ची आवश्यकता. प्रज्योत अंभिरेला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. प्रज्योत भूपेंद्र अंभिरे 12 बॉल 52 धावा. सामना दूर चाललाय परंतु आता मात्र इरादे किती मोठे आहेत ना या सामन्यामध्ये पाहावे लागतील. कमी गतीचा बॉल उसळी घेणारा दिशाहीन चेंडूने सुरुवात झाली आहे या षटकाची. अतिरिक्त धावेने इथून सुरुवात होत असताना पाहायला मिळते. प्रज्योत अंभिरे वाईट बॉल नाही या षटकाची सुरुवात त्याने केली आहे. मराठा फुलटन और महायोद्धा 2 टीमें मैदान के अंदर है. इस ओवर की अगली गेंद वरुण एक्सप्रेस. टाइमिंग प्रॉपर नहीं हो रहा है. गेंद लॉन्ग ऑन क्षेत्र में आई है. फरदीन ने गेंद को फील्ड किया है. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में बिल्कुल गेंदबाजों द्वारा. स्कोर अब आंकड़े यही बता रहे हैं 11 गेंद में 50. बड़े स्ट्रोक की मांग हो रही है जयेश बीच मैदान पर. मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये राहतील फलंदाज, कारण नवीन दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. प्रथमेशसाठीचा हा बॉल खोलातला थेट यष्टिरक्षकाचा वेध घेणारा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. हे इम्पॅक्टफुल राहणार आहेत कारण मॅचमध्ये पकड मजबूत करतील. 10 बॉलचा खेळ शेष. सामना मात्र आता दूर चाललाय. प्रथमेश मात्र स्ट्राइक एंड पर दिया. फिलहाल रचनात्मक तरीके से खेलने का प्रयास किया गया. जयेश जब 4 ओवर की कहानी 55 रन स्कोर बोर्ड पर थे, उसके बाद में आईएसपीएल का जो बॉल आ गया ना वहाँ से कहानी बदली है. खेल ही बदला है और बल्लेबाज बैकफुट पर है प्रज्योत अंबेरे. सुंदर स्ट्रोक अलग द कारपेट. गेंद को खेल दिया. फरदीन लॉक ऑफ पर मौजूद है. जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक 1 रन मुकम्मल करने का मौका. प्रज्योत अंबेरे वरुण एक्सप्रेस इंप्रेस कर रहे हैं. स्कोर 67 पर 2. 7वां ओव्हर प्रगती पर. 67ला 2 फलंदाज बाद झालेत. मॅच आता दूर चालली आहे. सामन्यामध्ये आता औपचारिकता शेष आहे की काय असंच वाटू लागलंय, परंतु अशा समयी अमित नाईकच्या बाटमधून निघणारा, ज्याची फटकेबाजी प्रत्येक चाहता वर्ग करतो लाईक, तो अमित नाईक ठोकतोय षटकार. सर्जिकल स्ट्राइक करने के लिए जाने जाते अमित नाइक, लेकिन निरंतरता जरूरी है क्योंकि एक सिक्सर से तो बात नहीं बनेगी. टारगेट से थोड़ा सा दूर जाते हुए टीम. तारामंडल में गेंद बाउंड्री लाइन के बाहर. दर्शनीय स्ट्रोक है. अमित नाइक के बल्ले से सिक्सर. काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं, गली पे पर गेंद जो फील्ड हो जाएगी. सुमित ढेकले गेंद को फील्ड कर रहे हैं. 7 ओवर का जो खेल है जिसमें प्रज्योत अंबेरे 2 ओवर 20 रन और स्कोर 74, 2 विकेट के नुकसान पर. आखिरी 6 गेंदों का खेल आना बाकी है. 116 रनों का टारगेट है. महाराष्ट्र बी बट एडिक टीम ने बहुत ही शानदार प्रदर्शन किया. खास करके जयेश इस मुकाबले में सुमित ढेकले बाहुबली का बल्ला मैदान के अंदर बोलता रहा और 23 गेंदों में 50 रनों की यादगार पारी. सुमित ढेकळेने केलेली इनिंग जी मात्र महत्त्वाची राहिली, कारण त्याच्या अर्धशतकाच्या जोरावरती सर्वाधिक मोठी जी धावसंख्या उभी करण्यात आलेली पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना भूषण गोळेला आपण पाहत आहोत. सातारा एक्सप्रेस 6 बॉल 42ची गरज. खोलातला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. साताऱ्याचा कंदी पेढा, साताऱ्याचं बॉम्बे रेस्टॉरंट त्याहूनही अधिक फेमस आहे तो भूषण गोळे आणि तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अब देखिए इनके लिए प्लेटफॉर्म बना हुआ है. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी पिछले 3 ओवर में रही है. ऑन पर बेहतरीन स्ट्रोक है लेकिन स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. 1 रन लेने का अवसर. 4 गेंदों का खेल, 41 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. तो कल के जो मुकाबले हैं जिसपे पंजाब
हरियाणा एमएससीसी बिहार पीबीआर की टीम होगी, गुजरात बालाजी क्लब राजकोट, और उसके बाद में एक बार बढ़ते दिल्ली उत्तराखंड धमाका क्लब, दिल्ली उत्तराखंड और डी टाइम टाइगर्स नॉर्थ ईस्ट की टीम होगी। तो बॉल आउट के बारे में बिल्कुल चर्चा होगी। बॉल आउट आज ही होने वाला है, जैसे कि पहली इनिंग में आपको बताया गया है। तो जैसे कि बॉल आउट के बारे में चर्चा हुई थी पहले इनिंग में। बल्लेबाज 4 ओवर में जयेश, बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी, लेकिन उसके बाद में गेंदबाजों ने कमबॅक किया। इम्पॅक्ट प्लेअरची आपण विचार करत होतो आणि इम्पॅक्ट प्लेअर दर्शन बांदेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे। बॅटिंग मिळाली आहे त्याला मैदानाच्या आतमध्ये, तो दाखल झाला आहे। 75ला 3 फलंदाज बाद झाले। ॲक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात। एक चांगला झेल स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये टिपलेला पाहायला मिळाला। इम्पॅक्ट प्लेयर दर्शन बांदेकर स्क्रीनवरती तुम्ही पंचांची ही खूण पाहत आहात। 3 बॉल 41ची आवश्यकता असताना देवबागचा सितारा यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो। आउटफील्ड फास्ट आहे, रन्स इथे मिळतील। दर्शन बांदेकरच्या बॅटमधून येतोय हा चौकार। जयेश, थोड़ा ऊपर भेजने की जरूरत है। दर्शन बांदेकर जिस चीज़ के लिए, मतलब वो बड़े स्ट्रोक के लिए जा रहे थे, छक्के जड़ते हैं, चौके जड़ते हैं और लंबे छक्के जड़ने की काबिलियत रखते हैं। तो मेरे हिसाब से वो थोड़ा लेट आए बल्लेबाजी करने के लिए। 2 गेंदें 37 रनों की जरूरत है, 116 रन का टारगेट। ये देखिए अच्छा स्ट्रोक है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, हवा के साथ गेंद को खेल दिया, फ्लिक किया था स्क्वायर लेग बॉडी रन के बाद 6 रन। एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला। अविश्वसनीय बॅटिंगसाठी जाणला जाणारा देवबाग सिंधुदुर्गचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे। आपल्या षटकारांच्या जोरावरती त्याने अनेक मैदानं गाजवलेली पाहायला मिळाले। तोच दर्शन बांदेकर लगातारचा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय। तो उशिरानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता। सामना जरूर संपलाय, मॅच इथे जिंकली आहे मोठ्या फरकाने। हा सामना इथे जिंकत असताना महाराष्ट्र बी टर्फ ॲडिक्ट या टीमला आपण पाहत आहोत। विजयजी मोझा साहेब यांच्या मालकीचा संघ अर्थात हॅशटॅग मराठा फलटण या टीमला आपण पाहतोय सामना जिंकत असताना। परंतु आणखीन एक चुरस इथे निर्माण झाली आहे। अभी खेला जाएगा बॉल आउट, कहानी में ट्विस्ट, बॉल आउट होगा इस मैच का प्लेयर ऑफ द मैच। कहानी में ट्विस्ट, इंडिया कप बिल्कुल पिक्चर है सुपर हिट। सुमित ढेकले के आज शानदार पारी, 23 गेंदों में 50 रन बनाए। रजत मुंडे नॉट आउट रहे, 19 पर 4 गेंदों का सामना किया। फरदीन काजी ने 10 गेंदों में 17 रन। सुमित और फरदीन के बीच एक बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी। श्रेयस कदम के बल्ले से 14 रन 5 गेंदों में। केतन म्हात्रे ने 32 रन बनाए और ओंकार 29, यहाँ एक साझेदारी बनी। 4 ओवर में 55 रन बनाए थे। दर्शन बांदेकर 16 नॉट आउट रहे 3 गेंदों में। अमित नाइक के 10, वो भी नॉट आउट रहे, लेकिन टारगेट बहुत बड़ा था। राजेश सोटे 2 ओवर 15 रन 2 सफलता। भूषण गोड़े 1 ओवर 17 1 विकेट। रजत मुंडे 1 ओवर 8 रन, उनको कोई सफलता नहीं मिली। प्रज्योत अंबेरे 2 ओवर 20 रन, कोई सफलता नहीं।